मराठी एंटरप्रेन्योर समिट. आज आपण मराठी चेंबर ऑफ इंडस्ट्री बिझनेस अँड इंडस्ट्रीज, त्याचप्रमाणे महाराष्ट्र इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन आणि एसएमई चेंबर ऑफ इंडियाच्या माध्यमातून आयोजित केली आहे. या ई समिटचा उद्देश म्हणजे मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करणे, मराठी उद्योजकांना विविध क्षेत्रातल्या संधी, विविध क्षेत्रातल्या औद्योगिक ज्या काही डेव्हलपमेंट्स होत आहेत त्याची माहिती देणं आणि सर्वसाधारणपणे मराठी उद्योजकांमध्ये एक जागरूकता निर्माण करणं, की जेणेकरून ज्या सरकारने उपलब्ध केलेल्या सोयी आहेत किंवा उपक्रम आहेत किंवा जे काही फॅसिलिटीज आहेत त्याचा कसा उपयोग करून गेला जावा. आणि त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला मराठी उद्योजक हा कनेक्टिव्हिटी मध्ये संपर्कामुळे त्यांना संपर्क मिळत असल्यामुळे त्यांना त्यांचा बिझनेस वाढत नाही. या दृष्टीने या माध्यमातून आम्ही संपर्क वृद्धी करणं हा एक उद्देश आहे. आजच्या ई समिटसाठी आज विशेष पाहुणे म्हणून, प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही निमंत्रित केले आहेत श्री संजय धोत्रेजी, जे युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याचप्रमाणे कम्युनिकेशन्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे HRD डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. तर प्रथम मी संस्थेच्या वतीने धोत्रे साहेब आपलं मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमात आपण विशेष करून आपण वेळ देतात त्याबद्दल मी आपला धन्यवाद देतो. या विशेष कार्यक्रमासाठी आज आपल्या बरोबर श्रीकांत बडवे, मॅनेजिंग डायरेक्टर बडवे इंजिनिअरिंग ग्रुप पुणेवरून जॉईन झालेले आहेत. ते मोठे प्रतिथयश उद्योजक आहेत. आमच्या संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर ऑफ महाराष्ट्र एक अवॉर्ड विनर आहेत आणि प्रतिथयश उद्योजक शून्यातनं आज विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. याच कार्यक्रमासाठी आम्ही हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रापुरता, मराठी उद्योजकांपुरता न ठेवता आम्ही ह्याला ग्लोबल एक स्वरूप दिलेलं आहे. या कार्यक्रमासाठी विशेष करून आम्ही निमंत्रित केलेले आहेत ते तुषार धायगुडे फ्रॉम सॅन फ्रान्सिस्को US मधून. ते आता एक 5 मिनिटात जॉईन होत आहेत. आता 4:30-5 वाजलेले आहेत तिथे, त्यामुळे त्याला उठले ते आणि ते जॉईन करतील. त्याचप्रमाणे केदार चौधरी पुण्यावरून आपल्या जॉईन झालेले आहेत. संजय देसाई फ्रॉम सिंगापूरवरून जॉईन झाले. देवेंद्र पेंढारकर ऑल्सो सिंगापूरवरून जॉईन झालेले आहेत. प्रिया सामंत जॉईन होते US वरून, बोस्टन मधून. आणि श्री प्रकाश पोरेजी अकोल्यातून. सर्वसाधारणपणे जे कृषी क्षेत्रात त्यांचं काम आहे, मीडियामध्ये त्यांचं काम आहे, असे आमचे प्रतिथयश उद्योजक आणि आमचे वेल विशर स्नेही श्री प्रकाश पोरेजी. आणि नुकतेच जॉईन झालेले मकरंद लेलेजी, जे कंपनी सेक्रेटरी आहेत आणि विशेषतः करून उद्योजकांना कंप्लायन्सेस आणि गुड गव्हर्नन्सच्या बाबतीत असं चांगलं मार्गदर्शन करतायत. अशा अनेक वर्षापासून आमच्याबरोबर ते कार्यरत आहेत. तर मित्र, आजच्या कार्यक्रमात खऱ्या अर्थाने एक या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये, डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये उद्योजकांनी बऱ्याच हालाकीचे असे दिवस 100 दिवस काढलेले आहेत. परंतु या हालाकीच्या दिवसात आपण कशा प्रकारे यशस्वी झालात किंवा कशा प्रकारे त्यातनं तुम्ही त्या अडचणीतून बाहेर पडत आहात, या संदर्भात बरेच उद्योजक हे आमच्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून विशेष असं माहिती देत असतात. परंतु आजचा जो ई समिट आहे, या ई समिटच्या माध्यमातून आम्हाला एक विशेष असं एक इनिशिएटिव्ह घ्यायचे की आज आपण चायनाचा माल विकत न घ्यावा म्हणून जे आपण आज प्रसिद्धी करत आहोत किंवा मार्गदर्शन करत आहोत किंवा एनकरेज करत आहोत आपल्या इंडस्ट्रीजना किंवा उद्योजकांना. त्याचं कारण एक आहे की महाराष्ट्राचं सरकार असो किंवा देशाचं सरकार असो, आज माननीय पंतप्रधान आपल्याला एक असं वेगळं असं एक ताकद देतात की सेल्फ एम्प्लॉयमेंट. जी सेल्फ एम्प्लॉयमेंटची जी व्याख्या आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये, किंवा एंटरप्रेन्योरशिपची व्याख्या त्याला मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे त्याला डेव्हलप केली जावी आणि सर्वसाधारणपणे जे उपक्रम, योजना आणि ज्या पॉलिसीज त्या तयार केलेल्या आहेत त्या पॉलिसीच्या माध्यमातून विशेष करून आज धोत्रे साहेब ज्या मंत्रालयाचे जे प्रतिनिधित्व करतात, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, यामध्ये मोठ्या संधी आहेत आणि या संधीचा कसा फायदा घ्यावा हा विशेष करून त्यांचे कीनोट स्पीच, इनॉग्रल स्पीच मध्ये ते सांगणार आहेत. परंतु मला अशी एक विनंती करायची आहे की सर्व उद्योजकांना, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे अनेक संधी उपलब्ध करून देतं किंवा उपक्रम राबवतं, परंतु ते उपक्रम किंवा त्या संधी उपलब्ध करण्यासाठी बऱ्याच उद्योजकांना माहिती नसते. त्यासाठी आमच्या संस्था कार्यरत आहेत. आपण जर आमच्या संस्थेशी कार्यरत संपर्कात राहिलात किंवा आमच्या संबंधित राहिलात तर मला वाटतं आपल्याला पूर्ण मार्गदर्शन होईल आणि हँड होल्डिंग देऊन आपल्याला त्यामधल्या ज्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एमर्जिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज, या संदर्भात आमची संस्था मोठ्या प्रमाणात काम करते आणि या माध्यमातून आपण आपल्याला सहकार्य करू, मार्गदर्शन करू. मला असं वाटतं की या कार्यक्रमामध्ये
मी आता इन्व्हाइट करतो श्री संजय धोत्रेजी, ऑनरेबल युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर द इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन ॲज वेल एज HRD मिनिस्ट्री. सर, आपलं स्वागत आहे आणि आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, मराठी चेंबर ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन आणि SME चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत साळुंखे, वडवे ग्रुपचे MD आदरणीय श्री श्रीकांत वडवे, यशवंतचे CMD, चीफ ऑफ एडिटर प्रकाशजी गोरे, बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन कन्सल्टिंगचे श्री संजयजी देसाई, अमेरिकन बँकेचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट सुबोधजी जोशी, PNZ फर्स्ट प्रोफेशनलचे श्री मकरंजी लेले, GV सेमी कंडक्टरचे फाउंडर आणि CEO तुषारजी धायगुळे, हॅरी फॉरवर्ड सिंगापूरचे देवेंद्रजी पेंढारकर, रेवा प्रोसेस टेक्नॉलॉजीचे श्री केदारजी चौधरी, मराठी चेंबर ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्रीज तसेच महाराष्ट्र इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन यांनी संयुक्तरित्या SME चेंबर ऑफ इंडियाच्या सोबत आयोजित केलेल्या आजच्या व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून होत असलेल्या मराठी उद्योजक शिखर बैठकीत मी आपले सर्वांचे स्वागत करतो. आजच्या या बैठकीची थीम रिवायवल अँड सर्वायवल अँड दिस पेंडेमिक ही आहे. आमच्या प्रत्येकाच्या जीवनात हा टॉप ऑफ द माइंड केवळ COVID-19 याचा विचार चालू आहे. त्यातल्या त्यात जर आपण उद्योजक आहात तर केवळ महामारीबद्दलच नाही तर त्या अनुषंगाने आलेल्या आव्हानात्मक अर्थव्यवस्थेचा विचार, त्याचं चिंतन, त्याला समोर जाण्याच्या विचारांनी आपलं सर्वांचं मन व्यापलेलं आहे. अशा वेळेत आपण सर्वांनी खूप अडचणीचा सामना केलेला. टाळेबंदीपासून कामगार आणि खर्च कपात इथपर्यंत प्रत्येक प्रवास याचं सावट आपल्या बॅलन्स शीटवर पडलेला आहे. कारण की सगळ्यात महत्वाचा एक विषय असतो की अनेक लोक सांगतात की लोकांना खूप समस्या आहे, परंतु समस्या त्यांच्यापुरत्या त्यांच्या घरापुरत्या असतात. आता आपण प्रत्येक जण म्हणजे वास्तविक तुमच्यावर होणार 200 कुटुंबांची जबाबदारी आहे, होणार 2000 कुटुंबांची जबाबदारी आहे, होणार 5000 कुटुंबांची. आणि हा जो काळ आहे हा आव्हानाचा असतो, तसाच हा काळ आत्मपरीक्षणाचा असतो. त्यामध्ये अनेक समस्या असतात, तशाच अनेक संधी देखील त्यामध्ये उपलब्ध होऊन जातात. कारण की आपण जर इतिहासात गेलो तर अनेक शोध जे लागलेले आहेत व अनेक गोष्टी ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या फार मोठं संकट जेव्हा येते की आपल्याला लहान सहान संकट आपण काही करत नाही, परंतु जेव्हा मुळावर घाव बसतो त्यावेळेला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण करतो आणि आपल्याला एक वेगळ्या प्रकारची शक्ती, आणि त्यातल्या तुमच्यासारखे जे लोक आहेत त्यांना अशी शक्ती निश्चितच प्राप्त होते. COVID-19 या महामारीने एका गोष्टीची आपल्याला जाणीव करून दिली, ती म्हणजे बरीच कामे हे आपण एकत्र बसायची गरज नाही. व्हर्च्युअल मीटिंग केल्या किंवा एखादा कॉल जरी केला किंवा काही मेसेजेस जरी पाठवले तरी आपले काम होतात हे बरेचदा सिद्ध झालेले. त्याचा आमचा सगळ्यात जास्त फायदा आम्हाला आमच्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये मिळाला. कारण की बऱ्याच मीटिंग मध्ये असं आम्ही पाहिलं की 90% लोक ते कोणतीही चर्चेत कशातही भाग घेत नाही, परंतु त्यांचे 2 दिवस जातात तिथलं प्रशासन तर ते प्रत्यक्ष काम करतात ते पूर्ण जातं. तर अशा अनेक उपलब्धी सुद्धा आहेत. आता अनेक मीटिंग ज्या आहेत त्या व्हर्च्युअल कॉन्फरन्स किंवा वेबिनारच्या माध्यमातून येतात आणि याची आपल्याला सवय झालेली आहे. थोडासा सुरुवातीला त्रास होतो, याच्यामध्ये अनेक अडचणी दिसतात, परंतु आता बऱ्याचशा गोष्टी आपल्या अनुभवी पडलेल्या आहेत आणि त्यामुळे न कळत आपण त्याचा गेल्या दशकापासून वापर करत होतो ते आता जवळपास रोज आपल्याला
मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होत आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर, ब्रॉडबँडचा वापर, व त्यात काही नवीन गोष्टी माहीत होत आहेत. त्याचं शिक्षण बऱ्याच लोकांना त्यांना घ्यायची गरज आहे. आज मोबाईल क्रांती म्हणजे ह्या गोष्टी पूर्वी सुद्धा करत होतो, परंतु अचानकपणे त्याला वेग आलेला आहे. अनेक उद्योगांमध्ये विशेषतः आमच्या IT वर्क फ्रॉम होम हा एक नवीन नॉर्मल आता तयार झालेला आहे. आणि याला जे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आहे त्यांनी त्याला विशेष प्रोत्साहन दिलेला आहे. आणि बऱ्याच उद्योजकांनी आता वर्क फ्रॉम होम सुरू केलेला आहे, त्यांना ते वरदान ठरलेलं आहे. विशेष करून सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि त्यामुळे अनेक ठिकाणी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सुद्धा कमी झालेली आहे. या कठीण समयी अजून एक महत्वाच्या गोष्टीची जाणीव होते, ती म्हणजे आपल्या ज्या पारंपरिक मान्यता होत्या त्या बऱ्याच ठिकाणी उलट झालेल्या आहेत. शहराच्या प्रगतीच्या पायाशी खेड्यातील स्थलांतरित कामगारांचा फार मोठा वाटा आहे. शहराच्या केंद्रीकरणाकडे फार मोठ्या प्रमाणात आतापर्यंत भर देण्यात आला. खेड्याच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून जर आपण पावले उचलली भविष्य काळात, तर महामारी सारखी जी संकट आहे ते आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकणार नाही. आता जसं वर्क फ्रॉम होम आहे, तसंच आपण वर्क फ्रॉम व्हिलेज हे करू शकतो, असे विचार अनेकांच्या मनात आता आलेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात शक्य आहे. आणि आपल्यासारख्या उद्योजकांनी जर या दृष्टीने प्रयत्न केले तर मला असं वाटते की ती मोठी संधी आहे, त्याचा शोध घेण्याची आपण गरज आहे. आता क्रॉप इंडस्ट्री आहे किंवा शेती आहे, शेतीवर थोडंसं त्याचं जर एक्सटेन्शन वर्क आपण केलं तर निश्चितही त्यामध्ये अनेक संधी आपल्याला उपलब्ध आहेत. जे मोरे साहेब एक फार मोठा दुवा त्याच्यामध्ये करू शकतात. पारंपरिक उद्योगाची नाळ देखील खेड्याशी जोडलेली आहे. कामगाराच्या स्वरूपात, कच्च्या मालाच्या स्वरूपात ही नाळ करण्याची गरज आज पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आहे. कामगारांना आपण कौशल्य देण्यासाठी जर प्रयत्न झाले तर जे उत्पादन त्याद्वारे मिळेल ते नक्कीच किफायती असेल. जसे ऍग्रीफूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीने जर आपली स्थापना खेड्यात केली तर ही शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आणि उद्योजकांसाठी निश्चितच विन विन सिच्युएशन असेल. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारतासाठी केलेल्या आवाहनातून माझ्या मंत्रालयाने, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT ने नुकत्याच 3 योजना इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीसाठी जाहीर केलेल्या. यामध्ये पहिली योजना जी आहे ती प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम, त्याला PLI म्हणून ओळखल्या जाते. दुसरी योजना जी आहे ती स्कीम फॉर प्रमोशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉम्पोनंट्स अँड सेमीकंडक्टर्स, त्याला SPECS म्हणून ओळखलं. आणि तिसरी जी योजना आहे ती आहे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर स्कीम. ही क्लस्टरच्या जसं तुम्हाला अनेक आता इतर ज्या योजना आहेत, फूड पार्क वगैरे आहेत किंवा टेक्सटाईल पार्क आहे, त्या प्रकारची ही योजना आहे. याला EMC2 म्हणून ओळखलं जाते, कारण की याच्या आधी सुद्धा अशी योजना होती. अशा आहेत 3 योजना आहेत. आणि ह्या योजना साधारणतः लार्ज स्केल मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, त्यानंतर डोमेस्टिक इलेक्ट्रॉनिक सप्लाय चेन ऑफ कंपोनंट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर अँड कॉमन फॅसिलिटीज डेव्हलपमेंट ही तिसरी योजना आहे. त्याचा भर या योजनेवर आहे. आणि याचा जवळपास एकूण इन्सेंटिव्ह जो आहे तो 50,000 कोटी रुपयाचा आहे. 5 वर्षात आपल्या म्हणजे जवळपास ह्या याच्यामध्ये 5 लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक याच्यामध्ये होईल अशी एक साधारण आमची अपेक्षा आहे.
आणि त्या दृष्टीनं आम्ही तसा आजचा हा काही मुख्य विषय नाही आहे. मला असं वाटतं की एखाद्या वेळेला जर आपण काही दिल्ली आले तर यावर आपण चर्चा करू शकतो किंवा ते समजा शक्य नाही झालं नजीकच्या काळात, कारण की कालचक्र काही कोणासाठी थांबत नाही. यावर सुद्धा एखादं जर आपण काही वेगळं हे घेतलं निवडणुकीशी संबंधित लोक किंवा त्या म्हणजे स्टेक होल्डर जे आहेत, इंटरेस्टेड पार्टी आहे, तर मला असं वाटतं की अजून चांगलं होईल, तर त्यावर आपण पुन्हा नंतर चर्चा करू. मला असं वाटतं की आत्मनिर्भर भारत हे शक्य आहे. आपण त्याचा मोठा उल्लेख केला. आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत, परंतु त्याला चालना देण्याची एक गरज आहे. थोडंसं ते जर बूस्ट केलं गेलं तर निश्चितच हे सहज शक्य आहे. कारण की आपण या पेंडेमिक मध्ये आपण एक अनुभव घेतला की आपल्याकडे पीपीई किट्स ते सुरुवातीला मार्च महिन्यात अशी परिस्थिती होती, मी माझ्या जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी पाहिलं किट्सच मिळत नाही. त्यानावरून सर्व किट्स आणत होते आणि ते किट्स उपलब्ध नाही. पण आम्ही 10,000 मागितलं तर आम्हाला मोठ्या गोष्टीला 200, 300, 400 मिळून आज दररोज लाखो किट्स आपल्या देशात त्याचे जे डायग्नोस्टिक किट्स होते ती आमच्या दिल्ली IIT या टेस्ट किटची किंमत जवळपास 4-4.5 हजार रुपये होती. इम्पोर्टेड किट 500-600 रुपयात आता उपलब्ध व्हायला लागली. अनेक आमचे उद्योजक समोर आले, टेक्नॉलॉजी IIT दिल्लीचे आहे. तर अशा अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या की ज्याची आपण 5 पट, 6 पट, 8 पट, 10 पट किंमत देऊ शकत होतो. ते आमचे स्थानिक जे उद्योजक आहेत, आमच्या देशातले उद्योजक आहेत. आणि ते बनवणं सुरू केलं. मला असं वाटतं की त्या दृष्टीने मी म्हणतो की एक मोठी संधी आहे. कारण की हे जर आलं नसतं तर कदाचित आपण या गोष्टीचा विचार केला नसता. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपण नेहमी पाहतो की कोणती गोष्ट जी आहे त्याचा जन्म आधी आपल्या मनात होतो आणि नंतर त्यात आपण विचार करतो आणि लोक एकत्र येतात आणि त्या गोष्टी सहज शक्य होतात. म्हणून मला वाटतं की या परिस्थितीमध्ये आपण अगदी योग्य वेळी ही परिषद घेतली. त्यामुळे आत्मनिर्भर भारत चे जे माझ्या मंत्रालयानं आत्मनिर्भर भारत ऍप इनोव्हेशन चॅलेंजची घोषणा केली आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं एक आमचं HRD असेल, IT असेल, त्यांनी एक इकोसिस्टम तयार करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि मला असं वाटतं की आपण सर्वजण एकत्र येऊन निश्चितच आपण या महामारीशी लढण्यात आपण सर्वजण यशस्वी तर होऊ आणि एक नवीन भारत जो आत्मनिर्भर असेल पण त्याचबरोबर सर्वसंपन्न असेल, त्याला शहराची बंधनं नसतील आणि अशा नवभारताच्या निर्मितीसाठी उद्योग जगताचा आपला सर्वांचा निश्चितच सिंहाचा वाटा असेल यात मला शंका नाही. आज आपण अतिशय चांगल्या एका नवीन उपक्रमाला आपण सुरुवात केली. मला आपण यात बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आणि मला असं वाटतं की अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपला आजचा सुसंवाद असला, आपलं एकमेकाशी जर कोऑर्डिनेशन असलं तर बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडू शकतात. मी पुन्हा एकदा सर्व उपस्थितांना धन्यवाद देतो. जे मित्र चंद्रकांत सांगितले की माझ्या सोयीप्रमाणे वेळ वगैरे घेतली त्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद देतो आणि आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन मी आपलं बोलणं थांबवतो. नमस्कार. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थाने आपल्याकडनं जे मार्गदर्शन होतंय त्याचा खराच फायदा आपल्या मराठी उद्योजकांना आणि विशेषतः उद्योग क्षेत्राला होईल असं मला खात्री वाटते. धोत्रे साहेब, एक विषय असा होता की सर्वसाधारणपणे आपल्या भारतामध्ये जे ब्रँडेड जे प्रॉडक्ट होतात त्यांना मार्केटिंग म्हणा किंवा त्यांचं प्रमोशन होतं. परंतु माझी अशी एक विनंती आणि एक सजेशन राहील की इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट किंवा इलेक्ट्रिकल्स प्रॉडक्ट जे लघु व मध्यम उद्योजक निर्माण करतात, या उद्योजकांसाठी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स काम करतं. परंतु जर आपल्या विभागामार्फत
जर याला एक विशेष असं एखादा एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि याचं मार्केटिंग अँड ब्रँडिंग करण्यासाठी नॉट ओन्ली इन इंडिया बट अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. कारण सर्वसाधारण कसं आहे की चायना, कोरिया, जपान आणि तैवान इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट म्हटलं की लोकांच्या समोर ते दिसतं. आपल्याला आत्मनिर्भर भारत निर्माण करताना आत्मनिर्भर उद्योजक आणि विशेषतः लघु व मध्यम उद्योजक आणि ते मराठी क्षेत्रात निर्माण केले. तर त्यासाठी आपल्या काही संकल्पना असतील तर मी आपल्याला सविस्तर एक पत्र पाठवेन की एक त्याचा कॉन्सेप्ट नोट एक तयार करून पाठवतो, जेणेकरून प्रॉडक्टिव्हिटीला ब्रँडिंग आणि मार्केटिंगची सुद्धा सोय व्हावी, तरच त्याचं आपलं होऊ शकतं. अशी काय आपल्याकडे संकल्पना आहे का तशी काही? ते आपण आज सूचना दिली त्याबद्दलही आमच्या मंत्रालयाने त्याबद्दल विचार केलेला आहे. त्याला काही म्हणजे तुमच्याकडूनही की त्याला सर्टिफिकेशन किंवा काही ब्रँडिंग करता आलं, कारण की हा फार मोठा प्रश्न आहे. तुम्ही जे सांगता की मोठी एक अडचण आणि विशेषतः जे मध्यम किंवा लहान उद्योजक जे आहेत त्यांच्याकडे ती फार मोठी म्हणजे त्यांच्याकडे त्या सोयी नसतात. तर आपल्या ह्या स्कीम ज्या आहेत त्या स्कीम मध्ये म्हणजे क्लस्टर क्लस्टर डेव्हलपमेंटची जी स्कीम आहे त्याचा उद्देशही तोच आहे की अनेक लोकांनी एकत्र मिळून एक कॉमन फॅसिलिटी तयार करणं. त्या कॉमन फॅसिलिटी मध्ये हा सुद्धा विषय आहे आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. कारण की त्या योजना आहेत त्याच्यामध्ये बरंच म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आहे त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की अजूनही जर आपल्याला काही असं वाटत, कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. मी एक उद्योजक म्हणून मी थोडं बहुत काम केलेलं आहे. मी फार काळ त्यात राहिलो नाही. काय काय अडचणी येतात, कारण की अनेक म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात त्या दिसायला खूप चांगल्या असतात बाहेरून, परंतु प्रत्यक्ष जो काम करायला जातो तर बरेचदा असं वाटतं की तू अर्ध्यात जाऊन त्याला असं वाटतं की मी कुठंतरी एखाद्या चक्रव्यूहात अडकून गेलो. तर यामध्ये आम्ही बरीचशी फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे आणि त्याकरता कारण की आपली एक जी मानसिकता होती आधी त्या आपण म्हणजे बरेच लोक एक गोष्ट मी तुम्हाला थोडंसं एक मिनिटात सांगतो की बरेच लोक म्हणतात की एक भारतीय म्हणजे दोन जपानी आहेत, एक भारतीय म्हणजे दोन जपानी आहेत. परंतु दोन भारतीय जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते अर्ध्या जपानी इतकं काम करतात. जेव्हा एकत्र येतात ते तेव्हा कामच नाही करू शकत. म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली आपण खूप आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे. तर थोडस या दृष्टीनं आपण एकत्र येऊन काम केलं तर बरेच आपले जे रिसोर्सेस आहेत म्हणून क्लस्टरची जी स्कीम आहे खूप चांगली स्कीम आहे आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रात आणि तुम्ही जे काम केलं अनेक वर्षापूर्वी आपण या आपल्या संस्थेची स्थापना केली, मला असं वाटतं की या दृष्टीनं आपण एकत्र येऊन जर काम करू शकतो तर क्रांती आपण निर्माण करू. श्रीकांतजी आपला काय ब्रीफ क्वेश्चन? नमस्कार सर, मी श्रीकांत बडवे पुण्यातनं बोलतोय, बडवे इंजिनिअरिंग मधनं. आमची स्मॉल स्केल इंडस्ट्री होती आणि आम्ही 3 वर्षांपर्यंत काम सुरू केलं औरंगाबादला आणि आज आमच्या 7 स्टेट फॅक्टरीज आहेत. ऑटोमोटिव्हचे आम्ही पार्ट्स करतो. तर आमचा एक जर्नी एक स्मॉल स्केल इंडस्ट्री टू एक मीडियम साईज कंपनी असा झालेला आहे. मला जे वाटतं की मीडियम स्केल कंपनीसाठी एक वेगळी चॅलेंजेस असतात आणि स्मॉल स्केल कंपन्यांचे चॅलेंजेस वेगळे असतात. तर स्मॉल स्केलसाठी आपण एक चांगली काहीतरी पॉलिसी केली. आज भारतामध्ये मॅक्झिमम इम्पोर्ट फ्रॉम चायना इज इलेक्ट्रॉनिक्स पार्ट. चायना म्हणा किंवा तैवान म्हणा किंवा बाकीच्या कंट्रीज म्हणा. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला काहीतरी एखादी स्कीम केली की जिथं आपण कंपन्यांसाठी एक जागा दिली, बांधकाम करून एक बिल्डिंग शेड दिली, म्हणजे त्यांच्यासाठी कमीत कमी वेळामध्ये त्यांची इंडस्ट्री सुरू होऊ शकेल. ही स्कीम महाराष्ट्रामध्ये आधी होती 87-88 या काळामध्ये, नंतर ती बंद झाली. तर मला असं वाटतं की आता गव्हर्नमेंटकडे करायची खूप इच्छा आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा आहे. तर आपण जागा देताना त्यांना एक बांधकाम करून बिल्डिंग जरी दिली तर त्याच्यामध्ये इंडस्ट्रीच्या लोकांना फायदा होईल आणि त्यांचा वेळ वाचेल. तर असं काही आपण आपल्या इंडस्ट्री आपल्या डिपार्टमेंटने काही केलं तर माझी आपल्याला एक सजेशन आहे, असं राहील. नाही, आमची ही मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची जी स्कीम आहे हो, बेसिकली यामध्ये हेच आहे की अनेक उद्योजक म्हणजे ते किती असू शकतात. मग तुम्ही म्हणजे 100 हेक्टर पेक्षा जास्त जागा घेऊन तुम्ही किती उद्योजक एकत्र आले त्याला काही बंधन नाही. 10 लोक, 25 लोक, 200 लोक सुद्धा एकत्र येऊ शकतात.
म्हणजे ती स्कीम करायची 1, 2, 4 लोकांनी मिळून. त्याच्यामध्ये तुम्ही स्टेटला सोबत घेऊन, कारण की शेवटी आपल्याला माहित आहे की केंद्र आम्ही सबसिडी वगैरे देणार आहोत. त्यामध्ये आणि राज्य सरकारचा वाटा सुद्धा असू शकते. राज्य सरकार तुम्हाला एखादी समजा सबसिडाईज रेटवर किंवा फ्री तुम्हाला एखादी लँड देऊ शकते. आणि त्यामध्ये आम्ही हे बंधन सुद्धा काढून टाकलेलं आहे की ती इंडस्ट्रियल एरियामध्येच असलं पाहिजे. तुम्हाला जर एखादं वाटलं की एखादं म्हणजे शहरापासून स्वस्त जमीन जर कुठे 20, 25, 30, 40 किलोमीटर, कारण की याला ज्या आपल्याला जे काही तिथे उपलब्ध फॅसिलिटीज आहेत त्या जास्त महत्वाच्या आहेत. आणि आज 25, 30, 40, 50 किलोमीटर अंतर म्हणजे काही जास्त नाही. तर असं जर आपण केलं आणि मी जे आधी जे सांगितलं की खूप जास्त जर प्रत्येक याच्यात गव्हर्नमेंट आली तर उलट तुम्हाला भविष्य काळात अनेक अडचणींना त्याचं तोंड द्यावं लागतं. कारण की प्रत्येक ठिकाणी आपलं इन्स्पेक्टर राज किंवा परमिट राज, लायसन्स राज हे लोक जर इन्व्हॉल्व्ह झाले तर उलट हे चांगलं आहे की तुम्हीच एक कॉमन फॅसिलिटी व्हाल. आणि राज्य सरकार याच्यामध्ये आज विशेष इंटरेस्ट घेऊन राहतं. तुम्हाला सोयीचं जे असेल, कारण की शेवटी आता आपली म्हणजे मराठी उद्योजक परिषद आहे तर आपण निश्चितच महाराष्ट्राचे जे वेगवेगळे भाग आहेत आपले त्यामध्ये आपण केलं पाहिजे. आणि माझं सुद्धा केरळ किंवा महाराष्ट्रात जर काही चांगलं होत असेल तर निश्चितच म्हणजे सर्वात जास्त साहेब मी इथे तुम्हाला एक मला असं वाटतं इथे मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकारने नुकतंच जाहीर केलेलं आहे की प्लग अँड प्ले काही प्रमाणामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये ते सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. औरंगाबादमध्ये, पुण्याजवळ आहे, रायगडमध्ये. तर मी गव्हर्नमेंटला अशी विनंती केली की सर्वसाधारणपणे लघु व मध्यम उद्योजक, कारण का आता हे जे काही आपला जो वेबिनार ऐकतायत बरेच उद्योजक हे लघु क्षेत्रातले मध्यम क्षेत्रातले आहेत, की सरकारने अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी राज्य सरकारने की MIDC मध्ये रेडीमेड इंडस्ट्रियल प्रिमायसेस तयार करावे आणि ते रेंटलवर किंवा लीजवर द्यावे. तशी सोय होण्याची शक्यता आहे. सर आपण ज्या वेळेला इलेक्ट्रॉनिक सेक्टर म्हणतो तर तुषार धायगुडे फ्रॉम सॅन फ्रान्सिस्को आहेत. ते आज सेमी कंडक्टर मध्ये काम करतात. तर त्यांचा एक ब्रीफ असा क्वेश्चन म्हणजे असा आहे की ते आज सेमी कंडक्टर मध्ये काम करताना ऑपरेशन ते US मध्ये करतायत पण मॅन्युफॅक्चरिंग तैवान मध्ये करतायत. तुषार तुमचा प्रश्न साहेबांसाठी काय? सर तुषार बोलतोय अमेरिकेतनं. नमस्कार नमस्कार. आपल्याकडे सेमीकंडक्टर कॉम्पोनंट हा प्रकार होत नाही आणि त्यामुळे बरेचसे इम्पोर्ट्स आपल्याला बाहेरनं करायला लागतात. मोस्टली चायनातनं होतात आणि मग काय होतं की कुठलेही सेक्टर असो, ऑटोमोटिव्ह असो, कंझ्युमर असो, इंडस्ट्रियल असो, इवन इफ आपण इंडियामध्ये करत असलो तरी थोड्या थोड्या पैशासाठी म्हणजे सिस्टम मेकर ते बाहेरनं कॉम्पोनंट विकत घेतात. मग ह्याच्यासाठी सुरुवातीला आपल्या इंडस्ट्रीला थोडं उत्तेजन देण्यासाठी सबसिडीज थोडेसे द्यायला पाहिजेत किंवा बाहेरच्या लोकांवर सँक्शन्स दिले पाहिजेत. असं काही करता येईल का? कारण आम्ही प्रयत्न केला, एक बँगलोरमध्ये कंपनी होती त्यांच्याबरोबर मी काम करायचो. पण प्रत्येक वेळी थोड्या थोड्या म्हणजे 1-2 रुपयामुळे बाहेरच्या तुमच्या म्हणण्याचा अर्थ असेल थोडी सुविधा नाही तर मी असं सजेस्ट करेन की थोडं जास्त प्रमाणामध्ये या क्षेत्रात एक जर आपण उपक्रम राबवलात आणि इन्सेंटिव्ह जर वाढवले धोत्रे साहेब, मला असं वाटतंय की वी कॅन डू लॉट ऑफ थिंग्स बेटर दॅन तैवान अँड चायना. आतापर्यंत आमचे जे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क वगैरे होते त्यामध्ये अशा प्रकारची प्लग अँड व्यवस्था होती. अनेक लोक असे आहेत की त्यांनी आपली इथे सुरुवात केली आणि नंतर काही दिवस आमची मदत घेऊन नंतर त्यांनी खूप मोठे स्वतःचे उद्योग सुद्धा टाकलेले आहेत. असे अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत. आणि हे जे मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची जी स्कीम आहे यामध्येच आधी तुम्ही या स्कीमचा पूर्णपणे सर्वजण अभ्यास केला म्हणजे सगळ्यांनी जे आहे त्यांनी, आणि यामध्ये अजून काही जर वेगळं पाहिजे असेल कारण की ही स्कीम जी आहे मी सुरुवातीला जे सांगितली ही खूप फ्लेक्झिबल स्कीम आहे. म्हणजे केंद्र सरकारने काय द्यायचं हे ठरलेलं आहे आणि केंद्र सरकार त्यामध्ये कोणताही इंटरफेरन्स करणार नाही. म्हणजे तुम्हाला समजा या स्कीम मध्ये जर राज्य सरकार, आणि आज ती वेळ आहे की आज अशी परिस्थिती आहे की एखादं राज्य सरकार तुम्हाला जे देते त्यापेक्षा दुसरं जास्त देऊ शकते. एखादं त्या भागातला
उत्तर कोणत्या जिल्ह्यात जर समजा काही एखाद्याने म्हटलं की तुम्ही या जिल्ह्यात जर टाकत असाल, एक म्हणत असेल की तुम्ही तुम्हाला आम्ही अर्ध्या किलोमीटर तुमची जमीन देतो, दुसरा तुम्हाला सांगेल की आम्ही फुकटात जमीन देतो आणि तुम्हाला पाण्याची व्यवस्था करून देतो, इतर पॉवरची तुम्हाला म्हणजे एक्सप्रेस फीडर तिथं टाकून देतो. आणि की आज सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की तुमच्या दृष्टीनं कनेक्टिव्हिटी ही सगळ्यात महत्वाची आहे. कनेक्टिव्हिटी ऑल टाइप्स ऑफ कनेक्टिव्हिटी बरोबर. ज्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला त्या गोष्टी करता येईल तर प्लीज स्कीम घ्या आणि तुमच्या जर काही सूचना असतील तर आम्ही सुद्धा तुमच्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो की असं असं आहे, तर आम्ही एखाद्या राज्याला सांगू शकतो. आणि बरेच ठिकाणी असं आहे की त्यांचं ऑलरेडी ते झालेलं आहे, म्हणजे एखाद्या ठिकाणी तशा प्रकारचं त्यांच्याकडे जमीन आहे आणि काही शिल्लक आहे, ते कदाचित सगळ्या फॅसिलिटीज त्यांच्या झालेल्या आहेत. कारण की सगळ्यात महत्वाचा वेळही आहे. एखाद्या ठिकाणी तुमची सुरुवात होत असेल त्याला जर 2 वर्ष लागत असतील आणि दुसऱ्या ठिकाणी जर 2-3 महिन्यात तुमचं काम सुरू होऊ शकते, ते 2-3 महिन्यात सुरू होणारं काम जास्त महत्वाचं आहे. ओके. सर आपल्याला कल्पना असेल की जगात कुठेही इलेक्ट्रॉनिक्स आयटम तयार झाला, निर्माण झाला, तर त्याचं मार्केटिंग आणि त्याचं प्रमोशन आणि त्याचं अवेलेबिलिटी पहिल्यांदा सिंगापूरमध्ये होते. तर आमचे मित्र श्री देवेंद्र पेंढारकर आहेत, ते सप्लाय चेन मध्ये आहेत. देवेंद्रजी, तुमचा एक युनिक क्वेश्चन किंवा एक सजेशन साहेबांना पटकन एक त्यांना निघायचं आता. सो वाय डोंट यू स्पीक आउट? लास्ट क्वेश्चन. सर नमस्कार, देवेंद्र बोलतोय. नमस्कार. आपल्या भारतात बरेच काही असे छोटे इनोव्हेशन्स आहेत ऑलरेडी. तर हे सिंगापूर सारखं जे राष्ट्र आहे ते फार ट्रेड आणि व्यापार ह्याच्यावर ते लोक जगलेले आहेत. त्यांचे सगळीकडे फ्री ट्रेड अग्रीमेंट वगैरे आहेत आणि ही यांची युनिक सेलिंग प्रोपोजिशन मानलं जातं. तर भारत सरकार त्या दृष्टीने सिंगापूर गव्हर्नमेंट बरोबर काही टायअप किंवा काही असे अंडरस्टँडिंग आहे का ज्या अनुषंगाने इंडियन ऑन्टरप्रिनर्सना हे मार्केट वायडर मार्केट थ्रू सिंगापूर ऍक्सेस करता येईल? निश्चितच म्हणजे काही जे देश आहेत की जे कोणत्याही वादात नाही आहेत, तर अशा देशासोबत आपले खूप चांगले संबंध आहेत. आणि सिंगापूर त्यापैकी एक आहे. असे काही बाल्टियन कंट्रीज आहेत, एस्टोनिया आहे, तशा प्रकारे सिंगापूरशी सुद्धा आपले संबंध आहेत. आणि वारंवार आमच्या मिनिस्ट्रीचे लोकही त्यांच्या संपर्कात असतात. तर अशा जर तुमच्याकडूनही काही स्पेसिफिक सूचना असतील तर निश्चितच आपण त्यात पुढाकार घेऊ शकतो. सिंगापूरला काही कठीण तुम्ही 10-20 लोक जे आपल्या आणि जर कोणी म्हटलं तर आमचा कोणता अधिकारी तिथे येऊ शकते किंवा आपल्याला निमंत्रण आहे, आपण कोणी वार्ता करू शकतो. ठीक ठीक. किती वेळ आपल्याकडे आता निघायचं आपल्याला आता? ठीक. माझा एकच प्रश्न होता, एक सजेशन असं आहे चंद्रकांत साळुंखे आणि मिनिस्टर साहेबांना, की जुन्या काळामध्ये डेलिगेशन आपण घेऊन जायचो, भारतीय डेलिगेशन बाहेर जायचं म्हणजे अमेरिकेला किंवा सिंगापूर, तैवानला. आता सध्या ट्रॅव्हलचं बॅन आहे बिकॉज ऑफ कोरोना. तर माझ्या मते आपण एक जसं वेबिनार करतो तसं आपण वेबिनार करून बाहेरच्या कंट्रीशी असोसिएशनशी आपण एक संवाद साधला पाहिजे आणि त्यांना आपण इथं भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला इन्व्हाइट केलं पाहिजे. तर चंद्रकांत साळुंखेंना माझी एक विनंती अशी राहील की आपल्या माध्यमातून आपण हा प्रयत्न जास्त चांगला करावा आणि मिनिस्टर साहेबांची आपल्याला चांगली मदत मिळेल असा माझा एक सल्ला राहील. चालेल. धोत्रे साहेब, मी शेवटी जातात असं आपले एक धन्यवाद मानेन. आणि दुसरी अशी एक गोष्ट आहे की सर्वसाधारणपणे आपल्याकडे ज्या आयकॉनिक प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत त्यांना आयकॉनिक एसएमईज म्हणून आपण एक थोडासा एक रिकॉग्निशन करावं. मी त्या संदर्भात आपल्याला एक सजेशन पाठवतो आणि त्या माध्यमातून आपण पुढे घेऊया. आपण आज या आमच्या वेबिनारला मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आपलं असं सहकार्य मार्गदर्शन असावं जेणेकरून मराठी उद्योजक आणि एसएमई सेक्टर मधले जे उद्योजक आहेत आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक सेक्टर मधले, की माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की आपण निर्भर झालं पाहिजे, आपल्याला आपल्या भारतामध्ये प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग झालं पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, इलेक्ट्रिकल्स मध्ये आणि सर्वसाधारणपणे इनोव्हेशन इन्व्हेन्शन मध्ये पुढे आपण आलो पाहिजे. त्यासाठी पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की सक्षम करणं उद्योजकांना हाच आपला उद्देश असल्यामुळे मंत्रालय आणि आमचं चेंबर जरूर यामध्ये पुढाकार घेईल. तर मी ऑन बिहाफ ऑफ ऑल द मेंबर्स अँड व्ह्युअर्स
and special from the participant speakers. काळुंकेजी जरा 1 मिनिट मला बोलायचंय. पोहरे साहेब बोला. हॅलो. नाही मगा धोत्रे साहेबांनी म्हटलं की सरकारच्या ज्या ज्या काही योजना आहेत, मी फक्त त्यांना एवढं सुचवू इच्छितो की थोडं सरकार कमी पडतंय. जे काही सरकारच्या योजना किंवा उद्योजकांच्या मदतीला येण्याची त्यांची जी काही इच्छा आहे, तर त्यामध्ये थोडं सरकारतर्फे किंवा त्यांचे डिपार्टमेंट आहे ते कमी पडते त्या सरकारच्या योजना लोकांपर्यंत किंवा उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये. हा एक विषय आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे वेबिनार वगैरे आता आपल्या माध्यमातून करतात. परंतु सरकारतर्फे किंवा आता कोविडचं ही या सगळ्या संदर्भामध्ये मला तरी असं वाटतं की आता हे 3 महिने 4 महिने होत आलेले आहेत. त्याच्यामुळे आता ताबडतोब म्हणजे लवकरात लवकर आता हे काय म्हणतात त्याला लॉकडाऊन संपवून आणि त्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये जी काही भीती आहे ती भीती घालवून हे येणाऱ्या दिवसांमधलं फार मोठं आव्हान राहणार आहे. मला कल्पना आहे की हे काही एकट्याच्या हातातली गोष्ट नाही आहे. आणि याला नॅशनल इंटरनॅशनल असं सर्व म्हणजे बाजू आहेत. लोकांच्या सुरक्षिततेची सुद्धा बाजू आहे. तरी परंतु इतर देशांचा जो काही विचार आहे म्हणजे जी काही पद्धत आहे त्यांनी केली ती आपण अंमलात आणून आणि हर्ड इम्युनिटी वगैरे हे सर्व पर्याय चोखाळून पाहून मला वाटतं धोत्रे साहेब त्या संदर्भामध्ये फार चांगले संबंध आहेत मोदी साहेबांसोबत आणि त्यांचा चांगला संवाद आहे त्यांच्यासोबत. याच्यामध्ये निश्चितपणे ती जी भीती आहे लोकांच्या मनामध्ये, कारण काय झालं आम्ही टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आहोत सध्या. ॲग्रो टुरिझम आणि माझं महाराष्ट्रातलं जवळपास सगळ्यात मोठं टुरिझम आहे, जवळपास 60 एकराचं. तर टुरिझम असल्यामुळे आपल्याला माहिती आहे सध्याच्या घडीला लोकांच्या मनामध्ये प्रचंड अशी भीती आहे. घराच्या बाहेर निघालं तर तो कोरोना बाबा काहीतरी करेल वगैरे. त्याच्यामुळे लोक घराच्या बाहेरच निघायला तयार आहेत. सर्वांमध्ये आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तो धन्यवाद साहेब. धोत्रे साहेब आपण आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार सर्वांना शुभेच्छा. So we'll continue our session now, and I invite Sri Srikant Badwe to share his thoughts, particularly how we can support आणि कशा प्रकारे आपण मराठी उद्योजकांना सपोर्ट करू शकतो. आणि स्वतः हे प्रतिथयश उद्योजक आहेत. आमचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ते एक अवॉर्ड विनरही आहेत. आणि बऱ्याच लघु व मध्यम उद्योजकांना ते व्यवसाय देतात, व्यवसाय करायला लावतात आणि व्यवसायामध्ये प्रगती करायला लावतात. असे आमचे श्रीकांत बडवे. प्रेझेंट टू यू. नमस्कार चंद्रकांतजी, थँक्यू फॉर द गुड वर्ड्स. आणि तुमचं जे काम आहे एसएमई साठी हे अतिशय मोलाचं आहे. आज सगळ्या लोकांना एकत्र आणणं, एका प्लॅटफॉर्मवरती आणणं, त्यांना मोटिवेट करणं आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम्स ज्या आहेत त्याची माहिती देणं आणि कॉन्फिडन्स देणं. तसं आत्ताच्या आपल्या संवादामध्ये आपण ऐकलं मिश्रा साहेबांनी त्यांच्या 3 स्कीमच्या बद्दल आपल्याला माहिती दिली. बराचदा ही माहिती अर्धवट असते किंवा कल्पना नसते आणि मग त्याच्यामुळे त्या गोष्टींचा आपण उपयोग जो केला पाहिजे तो उपयोग केला जात नाही आणि आपल्याला प्रगती करायला जी एक चांगली संधी असते तर चेंबरचा हाच एक खूप चांगला एक प्रयत्न आहे की लोकांना जाणीव करून द्यायची आणि फॅसिलिटेशन करायचं आणि त्यांच्या प्रगतीमध्ये आपला हातभार लावायचा. तर हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आज जसं आपण सांगितलं की करोना हा विषय सगळ्यांच्यासाठी एक शॉक होता. कोणालाही वाटलं नाही की याचं एवढं मोठं स्वरूप होईल आणि एवढे त्याचे गंभीर परिणाम होतील. आणि आज पूर्ण जगामध्ये त्याच्यासाठी त्याचे चॅलेंजेस आलेले आहेत आणि अख्खं जग त्याच्यासाठी वॅक्सिनसाठी प्रयत्न करतो आहे. आणि वॅक्सिन यायला किती वेळ लागेल हे कोणालाच माहिती नाही. इज अ $1 million क्वेश्चन. त्याच्यामुळे आज एक सगळं प्रवास बंद झालेला आहे, ट्रॅव्हल बंद झालेलं आहे, सोशल डिस्टन्सिंगचं चॅलेंज आलेलं आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळी अडचण आलेली आहे. ह्या सगळ्याची भीती जशी आपल्याला वाटते आहे ती भीती तर एक वास्तववादी सिच्युएशन आहे की आपण टाळू शकत नाही. पण आपण त्याला घाबरून चालणार नाही. त्यातनं आपण काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे, वेगळा प्रयत्न केला पाहिजे आणि वी हॅव टू थिंक डिफरंटली हाऊ वी कॅन मेक बेस्ट यूज ऑफ दिस सिच्युएशन. की आज करोना आपण थांबवू शकत नाही, त्याचे चॅलेंजेस आपण टाळू शकत नाही. तर त्याला स्वीकारून त्याला एक न्यू नॉर्मल ऍक्सेप्ट करून how we can do better, what other opportunities we can create, how we can make benefit for the country and then for our state and then for ourselves, हा आपण विचार करावा असं मला वाटतं. आज आत्मनिर्भर भारतामध्ये जो आपला सगळ्यांसमोर एक चर्चा जी होती आहे की चायनामधनं आज ज्या गोष्टी इम्पोर्ट होतात त्या कमी करायच्या. चायनामधनं आपला जो इम्पोर्ट आहे हा मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे,
आणि फार्मामध्ये आहे, स्टीलमध्ये आहे, या बाकीच्या सगळ्याच गोष्टींमध्ये आहे, मशिनरी आहे. तर मला असं वाटतं की आपण एक एक विचार केला पाहिजे की हाऊ वी कॅन सॉल्व दिस इश्यू ऑन अ लॉंग टर्म बेसिस. नथिंग कॅन हॅपन ओव्हरनाईट. आज ठरवलं, उद्या झालं आणि परवा त्याचा रिझल्ट मला असंही होणार नाहीये. याच्यासाठी मे बी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष हा कमीत कमी लागणारा काळ आहे. पण ते सुरुवात कुठेतरी व्हायला पाहिजे. ती सुरुवात आपण करावी असं माझं खूप महत्व आहे. याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा पण रोल खूप महत्वाचा राहील. आज जर का आपण कम्पेअर केलं भारताची स्थिती आणि चायनाची स्थिती, तर चायनामध्ये आज इज ऑफ डुईंग बिझनेस हा खूप जास्त प्रमाणात आहे. आज भारतामध्ये पण या गोष्टीवरती चर्चा होते आहे आणि आपला महाराष्ट्र देश त्याच्यामध्ये पुढे आहे आणि इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आपण वरचा नंबर मिळवलेला आहे. त्याच्यामध्ये ती एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे. याच्याच व्यतिरिक्त चायनामध्ये काय गोष्टी आहेत की ज्या त्यांना फायदेशीर होतात. तिथलं गव्हर्नमेंट लँड देताना अतिशय कमी किमतीमध्ये लँड देतं. बिल्डिंग तयार असते, इलेक्ट्रिसिटी कमी किमतीमध्ये असते. या सगळ्या गोष्टींमुळे तिथल्या मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट कमी होते आणि दे आर एबल टू कॉम्पीट इंडिया अँड दे आर एबल टू गेट मोर बिझनेस इन द ग्लोबल मार्केट. तर म्हणून याच्यासाठी आपल्याकडे आज भारत देशामध्ये इतकी लँड अवेलेबल आहे. तर मे बी ॲट सम रिमोट लोकेशन, मे बी ॲट सम डिस्टंट लोकेशन, एक व्हिलेजमध्ये आय थिंक हा प्रयत्न केला पाहिजे की तिथं असा इंडस्ट्रियल एरिया केला गेला पाहिजेत. गव्हर्नमेंटनी जागा देताना बांधकाम करून दिलं काही बिल्डिंग आणि तिथल्या लोकांना आपली इंडस्ट्री सुरू करण्यासाठी एकदम सोपं होईल असा एक माझ्या मनात खूप मगाशी मी हा विचार मांडला. तर हे जर केलं तर आय थिंक आपल्याकडच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला, मे बी कॉटन इंडस्ट्रीला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळेल वेअर दे कॅन ग्रो फर्दर ॲट अ नेक्स्ट लेवल. आणि त्याचा फायदा असा होईल की आपल्याकडची किंमत ही कमी राहील. वी विल बी एबल टू कॉम्पीट चायना आणि विल बी एबल टू ग्रो फर्दर. तर ह्या पद्धतीने आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. कागदावरती मांडलं पाहिजे. मी बी चेंबरकडनं त्याला एक स्वरूप दिलं पाहिजे आपल्या गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीमध्ये आणि काही गोष्टी आपण मागं लागून पर्स्यू करून घेणं अपेक्षित आहे. या गोष्टी झाल्या तर माझ्या मते आज जसं मगाशी साहेबांनी सांगितलं, मिनिस्टर साहेबांनी, की एक भारतीय माणूस 2 जॅपनीजच्या पेक्षा जास्त ताकदवान आहे. हे खरं आहे. इंटेलिजन्स, नॉलेज, कमिटमेंट लेवल ह्या नक्कीच चांगल्या आहेत. पण जेव्हा आपण 2 लोक तयार होतो, 3 लोक होतो, तर त्याची इफिशियन्सी आपली कमी होऊन जाते. हा जो त्याने मग मुद्दा मांडला त्याच्यावरती पण आपण विचार केला पाहिजे. हाऊ वी कॅन वर्क टुगेदर एज अ टीम, हाऊ वी कॅन डू बेटर अँड हाऊ वी कॅन मेक ग्रो आवर ओन कंट्री. आज जितकं आपलं भारतामधलं प्रोडक्शन वाढेल तेवढी आपल्याला त्याची ताकद वाढणार आहे. आपली बीओपी मध्ये, आपले बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये प्रगती होणार आहे आणि या गोष्टींचा आपला लॉंग टर्म फायदा खूप मोठा होणार. मग मे बी चायनाच्या समोर आपल्या समोर कोरिया एक आपला मित्रत्वाचा देश आहे, जपान हा आपला मित्रत्वाचा देश आहे, तैवान आहे, सिंगापूर आहे. या लोकांशी आपण डायलॉग केला पाहिजे. तिथले इंडस्ट्रियल असोसिएशन्स, तिथले इंडस्ट्रीज त्यांना सांगायला पाहिजे की व्हॉट वे वी कॅन फॅसिलिटेट देम कमिंग टू इंडिया अँड मेकिंग बेनिफिट. या गोष्टी करताना आज आपल्याला याचा नक्कीच लॉंग टर्म मध्ये फायदा होईल. आणि मला एक सांगावं असं वाटतं, इनोव्हेशन हा जो मुद्दा आहे, आज भारतीय माणसाच्या इनोव्हेटिव्हनेस बद्दल काही म्हणजे काही दुमतच नाहीये. इट इज व्हेरी हायली इंटेलिजंट, हायली इनोव्हेटिव्ह. AICT मध्ये डॉक्टर अभय जेरे आहेत. ही इज डुईंग लॉट ऑफ गुड वर्क इन दिस डायरेक्शन. त्यांनी मध्ये बराच हॅकथॉन घेतलाय. तर माझ्या मते हा जो प्लॅटफॉर्म आहे इनोव्हेशनचा, याचा जास्त चांगला उपयोग केला गेला पाहिजे. वी शुड यूज इट फॉर more at a global level, at a national level. We should understand the problems of the global and we should try to solve this from India. That will facilitate our Indian intelligence to get returns for their IP, for the intelligence and to make money. So this is something which is very, very easily possible and we should pursue that. We should try to focus using our own intelligence in this direction. तर माझ्या मते या 2-3 गोष्टींमध्ये आपण काम केलं तर आपल्याला भारत देशाला कोणी थांबवू शकणार नाही आणि आपली चांगली प्रगती होईल. तर चंद्रकांतजी, माझ्या मते या गोष्टी करताना, इंडस्ट्री सुरू करताना फायनान्स, लीगल रूल्स आणि रेग्युलेशन्स आपले लेले साहेब आहेत, एक CA म्हणून, एक CS म्हणून तिथले जे काही गोष्टी पाळल्या पाहिजेत, काही गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे, हे आपल्याला त्यांच्याकडे नक्कीच काही गोष्टी मिळतील. तर आज बेसिक फाउंडेशन झाल्यावरती
गव्हर्नमेंट इज कीन टू हेल्प. ऑल बँक्स आर हेल्पिंग. आज वेबिनार मगाशी साहेबांनी सांगितलं, मिनिस्टर साहेबांनी, की जुन्या काळामध्ये असं टेलिफोनवरती बोलताना असं वाटतं, अरे हा भेटायला काय येत नाहीये, वाय ही इज नॉट कमिंग अँड मीटिंग इन पर्सन. आता तो विषय निघून गेलेला आहे. आज गेले 3 महिने बँकांमध्ये काम चालू आहे. तुम्ही जरी फिजिकली गेला नाही तरी तुमचं काम होत आहे. लोन सँक्शन होत आहेत, लोन डिस्बर्स होत आहेत. तर आज आज हा न्यू नॉर्मल सुरू झाला आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी समक्ष येऊन भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे अशी गरज नाही. वेबिनार घ्या, झूम कॉल करा, व्हॉट्सअप कॉल करा, स्काईप कॉल करा, आपली गोष्ट सांगा आणि पुढे चाला. त्याच्यामुळे ह्या नवीन संकल्पनांचा फायदा आपण करून घ्यायला पाहिजे. आणि आज हा जो काही आपण वेबिनार अरेंज केलेला आहे, चंद्रकांतजी तुमचं खरंच कौतुक आहे की आज तुम्ही अनेक लोकांना जोडतो आहात, त्यांना कॉन्फिडन्स देत आहात, त्यांना एक दिशा मिळते आहे, त्यांना एक कॉन्फिडन्स मिळतो आहे. तसं मगाशी म्हटलं मी, आम्ही फॅक्टरी सुरू केली तेव्हा आमच्याकडे 3 माणसं होती आणि मी 4था माणूस होतो. आमचा टर्नओव्हर 1 लाख पर ॲनम होता. आज आमचा टर्नओव्हर 4,000 कोटीपर्यंत झालेला आहे. आज हे करताना आम्हाला शासनाकडनं, मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, यांचा नक्कीच मदत मिळालेली आहे, नक्कीच सहभाग झालेला आहे. आज आम्हाला 3 अवॉर्ड्स मिळालेत, नॅशनल अवॉर्ड्स, नॅशनल अवॉर्ड फॉर एंटरप्रेन्योरशिप, नॅशनल अवॉर्ड फॉर क्वालिटी, नॅशनल अवॉर्ड फॉर R&D. आज हे अवॉर्ड्स मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीने आम्हाला दिलेले आहेत. बाय these awards we get lot of motivation, we get lot of confidence. Yes, we can do, and whatever we have done is just the beginning and we can do better. त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे की हा जो सल्ला आहे, हे जे गायडन्स आहे, याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि आपली प्रगती करावी. चंद्रकांतजी, थँक्यू अगेन, थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी टू शेअर माय व्ह्यूज. थँक्यू अगेन. Thank you very much for your kind words, and particularly यशस्वी उद्योजकांचे एक जे काही भाषण, संभाषण किंवा मार्गदर्शन असतं, हे नेहमीच उद्योजकांना प्रोत्साहित असतं. आणि त्यामुळे मला वाटतं उद्योजक हे आणि स्वतः लेले साहेब सुद्धा खुश आहेत. म्हणजे याचा अर्थ उद्योजकांना आजची गरज आहे. सो कमिंग टू द पॉइंट, आता पॅनल डिस्कशनवर मगाशी पोरे साहेब जसं म्हटल्याप्रमाणे की आज सर्वसाधारण तुम्ही बघाल तर ग्रामीण भागामध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं पाहिजे. उद्योजक हा कुठेही, जसं अमेरिकेमध्ये तुषार जसं आपण काम करता, कुठल्याही कोपऱ्यात अमेरिकेतला जरी उद्योग असला तर अमेरिकेत उद्योग आहे, तसा भारतामध्ये कुठल्याही एखाद्या छोट्या जरी खेड्यामध्ये जरी उद्योग केला तर मी इंडियामध्ये उद्योग करतो, अशी एक संकल्पना आपल्या उद्योजकांमध्ये आणण्याची आता गरज आहे. कारण आज तुम्ही जर पाहत असाल सिंगापूरमध्ये देवेंद्रजी किंवा संजयजी, की सर्वसाधारणपणे तिथे एक वर्ल्ड मार्केट आहे, एक प्लॅटफॉर्म आहे. So we want to create that platform. We want to create the awareness program for the SME sector. सर्वसाधारणपणे आपण ज्या वेळेला पाहतो तर मी असे की मराठी उद्योजकांचे चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटी, तर मी अशी विनंती करतो की श्री संजय देसाई यांच्याकडून की आपण आपलं एक इंट्रोडक्शन द्यावं की काय करता स्पेसिफिक, आणि सर्वसाधारणपणे एक मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांच्या काय चॅलेंजेस आणि काय ट्रेंड्स आणि काय त्यांना डिफिकल्टीज आहेत याच्यावर, म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन सिटिंग इन सिंगापूर बट वाईल वर्किंग विथ द मराठी एंटरप्रेनर्स. कारण पुण्यामध्ये तुमचं सेटअप आहे, पुण्यामधून तुम्ही बऱ्याच उद्योजकांना सपोर्टही करता टू स्टार्ट देअर बिझनेस ॲज अ स्टार्टअप म्हणून किंवा एक प्रमोशन म्हणून. तर संजयजी, आपण आपलं मत प्रदर्शित करू शकता. थँक्यू श्रीकांतजी, थँक्यू व्हेरी मच. वेलकम एव्हरीबडी. माझं नाव संजय देसाई, मी सिंगापूरमध्ये बेस्ड आहे. मी जवळजवळ 30 वर्ष सप्लाय चेन या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा चांगल्या कंपनीमध्ये मी काम केलं, लाईक युनिलिव्हर, एक्झॉन मोबिल, डेल, ॲपल, थर्मोफिशर सायंटिफिक, हंट्समॅन. आणि जसं आपले धोत्रे साहेबांनी सांगितलं की ज्या वेळेला टेक्नॉलॉजी ही चायनामध्ये सुरुवातीला त्याचा एक म्हणजे विकास झाला, तर एवढं काही असा मोठा खेळखंडोबा नव्हता, राईट. मी काही फॅक्टरीज डेल करता आणि ॲपल करता ऍक्च्युअली US आणि युरोपमधनं लिटरली मूव्ह करून आम्ही या चायनामध्ये आणल्या त्या 2005 सालापर्यंत. सो बेसिकली जर एक आपण विचार केला ऑन अ नॅशनल लेवल, चंद्रकांतजी, की बेसिकली आपल्याकडे लॅक असा काहीच नाहीये. आणि ज्याप्रमाणे बडवे साहेबांनी सांगितलं आता की आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, आपल्याकडे खूप जास्त डॉक्टर्स आहेत, आपण इनोव्हेशन करू शकतो. मला वाटतं आपल्या काही गोष्टींचा एक लॅक आहे की आपला महाराष्ट्र, आपला इंडिया जो आहे देश, हा खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये खूप स्टेट्स आहेत, डिस्ट्रिक्ट्स आहेत, खूप मोठी गाव आहेत आणि हा खूप असा विसरलेला प्रदेश आहे. आणि एवढी टेक्नॉलॉजी अद्यावधी आज अजून अवेलेबल नाही लोकांना, त्याची एवढी आउटरीच नाहीये आणि त्याच्यामुळे नॉलेज पास ऑन होत नाही.
चायना हा एक सोशलिस्टिक कंट्री आहे आणि सिंगल पार्टी काइंड ऑफ अ डेमोक्रेसी आहे, राईट? त्यांच्याकडे ते एवढे लोकांना कंट्रोल करू शकतात. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी कंट्रोल असतात. कम्युनिकेशन कंट्रोल असतं. लोकांना काय ऐकायला मिळावं कोविडबद्दल हे देखील कंट्रोल केलं जातं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आणि न्यूज अशी फिल्टर केलेली असते आणि त्यांच्यामुळे तो सगळा समाज जो आहे तो एका दृष्टीने असा विकासाकडे काम करतो आणि चायनानी काही गोष्टी खूप छान केल्या, ज्या आपण देखील करू शकतो. आपली कुवत पण आहे, आपल्याकडे पैसा देखील आहे. फक्त आपल्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, आपली जी लोकशाही सिस्टम आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी अशा होतात, की तुम्ही एखादी चांगली गोष्ट करायला गेलात, की तुमच्या मागे 4 माणसं उभी असतात. पण तुमच्या पुढे 5 माणसं येतात, ज्यांचा विचार असतो, की तुम्हाला कसं सक्सेसफुल होऊ द्यायचं नाही. फॉर व्हेरियस रिझन्स, राइट? असं काही खास त्याच्यामागे कारणं असं जरूर नाहीये. देअर आर डिफरंट रिझन्स. आणि हा मला वाटतं हे एकमेव डिफरन्स आहे आपल्यामध्ये आणि इतर देशांमध्ये इन्क्लुडिंग सिंगापूर काय किंवा चायना काय किंवा तैवान काय. आपल्याकडे खूप जास्ती डॉक्टर्स आहेत आणि धोत्रे साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं एक चांगलं, की 1 इंडियन इज इक्वल टू 2 जॅपनीज, बट 2 इंडियन्स इक्वल टू हाल्फ जॅपनीज. हे असं का होतं? हा एक फोकस थोडासा लॅकिंग आहे, की असा एक कलेक्टिव्ह फोकस असतो. आपण थोडे जास्ती इंडिव्हिज्युअल आहोत अजूनही, राइट? आपल्याला ती अशी एक समाजातील सगळ्या गोष्टी एकत्रित करण्याची अजून ही एक मेंटॅलिटी अशी नाहीये, जी अशी खूप मोठ्या लेव्हलला पाहिजे. याचं कारण एज्युकेशन आहे आणि आपला देश देखील एवढा मोठा आहे. आपल्याकडे बऱ्याच अशी ठिकाणी गावं वगैरे आहेत ज्यांना एवढी टेक्नॉलॉजी नाही आणि बडवे साहेबांनी पॉइंट इतका बरोबर मांडला, की ज्यावेळेला त्यांनी बिझनेस सुरू केला त्याला 4 माणसं होती आणि ₹1,00,000 त्यांचा रेव्हेन्यू होता. आज त्यांचा रेव्हेन्यू 4,000 आहे. महसूल 4-4.5 कोटी आणि किती माणसं असतील अजून मला वाटतं 10,000 माणसं असतील. हे कसं आत्मसात झालं? कारण त्यांनी सगळी माणसं जवळ आणली आणि सगळ्यात जास्त इम्पोर्टंट की तुम्हाला माणसं चांगली असणं आणि त्यांना टेक्नॉलॉजी हँडल करणं हेच महत्त्वाचं. आता चायनाने काय केलं नुसती फिनिश गुड्स मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबिलिटी ही कॅपॅबिलिटी नाहीये. मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आपण तसं म्हटलं तर आपण 10,000 कोटीचे प्लांट आपण दर वर्षाला करू शकतो इंडियामध्ये उभे प्रत्येक क्षेत्रामध्ये. पण तो प्लांट चालवण्याकरता, ते उत्पादन करण्याकरता जे रॉ मटेरियल लागेल, जी कॉम्पोनंट लागतील, ही कोण मॅन्युफॅक्चर करणार? ही परत आपण चायनावरतीच डिपेंड राहणार. मग त्याच्यात काही फायदा नाहीये. म्हणून ही इकोसिस्टम आपल्याला ग्राउंडपासून डेव्हलप करायला लागेल आणि एक्झॅक्टली ते बडवे साहेबांनी मगाशी समजावून सांगितलं. आणि आजचा जो सेमिनार आहे चंद्रकांतजी, आपण हळू-हळू थोडं जसं पुढे जाऊ त्या काही-काही वेगळे अजून मुद्दे मांडूच. अँड थँक यू व्हेरी मच. दिस इज अ ग्रेट इनिशिएटिव्ह आणि डेफिनेटली आय एम अवेलेबल फ्रॉम सिंगापूर फॉर एनिथिंग. थँक यू. सिंगापूरहून आता आपण तुषारकडे जाऊया अमेरिकेमध्ये. त्यांना 4:30-5 वाजता उठवलंय. नो विशेष प्रॉब्लेम. करून ते आलेत म्हणजे याचा अर्थ की ते उद्योजकांना एक मार्गदर्शन करणं आणि एनकरेज करणं. तुषारजी, शेअर युअर थॉट्स प्लीज. शुअर, शुअर. सॅनोझे यामध्ये अमेरिकेमध्ये आणि लवकर उठलो आज मला मुहूर्त आहे ऍक्च्युली. सो माझं काम मोस्टली सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये बरेच वर्ष आहे आणि सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये सुद्धा एका स्पेसिफिक एरियामध्ये पॉवर सप्लाय पॉवर सेमीकंडक्टर कॉम्पोनंट्स. सो असं आहे की प्रत्येक गोष्टीला पॉवर लागते. तुम्ही इलेक्ट्रिक कार्स आता नवीन यायला लागल्या त्याला लागते. कम्प्युटर पॉवर सप्लाय त्याला पॉवर लागते. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पॉवर लागतं आणि या पॉवरसाठी बरेच पॉवर सेमीकंडक्टर कॉम्पोनंट लागतात आणि त्या कॉम्पोनंट्सवर आम्ही संशोधन करतो आणि ऍडव्हान्स मटेरियल जे आता नवीन यायला लागलेत. पूर्वी सिलिकॉन मायक्रोचिप्स होते, आता नवीन मटेरियल यायला लागलेत, त्याच्यावर आम्ही काम करतो. मला असं वाटतं की आपल्या भारतामध्ये ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरीच चांगले टेक्नोक्रॅट्स आहेत डिझाईन करणारे. पण असं असतं की आता देसाई जसं म्हणले जसं की नुसतंच प्लांट टाकण्यामध्ये एक आहे. ऑफकोर्स प्लांट टाकली तुम्ही तर तुमची फॅक्टरी चालू होते, पण ती इकोसिस्टम तयार होत नाही. आणि ते इकोसिस्टमसाठी आम्ही जे बनवतो सेमीकंडक्टर डिव्हायसेस किंवा आयसीज किंवा अजून पॅकेजिंग मटेरियल हे सगळं त्याची इकोसिस्टम जर इंडियात आली आणि असं नाही की इंडियात लोक नाही आहेत, कारण बऱ्याचशा कंपन्या आहेत अमेरिकेतल्या. टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स म्हणा, इंटेल म्हणा, अॅनालॉग डिव्हायसेस वगैरे या सगळ्या कंपन्यांचे इंडियामध्ये ब्रांचेस आहेत आणि इंडियामध्ये क्रिटिकल मास आहे आपल्या लोकांचा. पण मॅन्युफॅक्चरिंग नाही, त्यामुळे आपले लोक फक्त डिझाईन करतात किंवा
तिकडे थोडंसं सपोर्ट करतात बाकी इंडस्ट्रीजना किंवा विकतात ते कॉम्पोनंट्स. आणि मोस्ट ऑफ द कॉम्पोनंट्स आता चायनात येतात. आय थिंक इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ह्यांनी जर तुम्ही म्हणलात तसं मगाशी की टायअप केला बाकी एशियन कंट्रीज बरोबर, एस्पेशली तायवान, मलेशिया, सिंगापूर, जपान, कोरिया, तर आपण डिझाईन करून आपण तिकडे सुरुवातीला मॅन्युफॅक्चर करून हळूहळू इकोसिस्टम इंडियात आणली तर प्रचंड आपल्याला फायदा होईल त्याचा. कारण वर्ल्ड वाईड मार्केट ऑलमोस्ट 150 बिलियन आहे. तुम्ही कुठलाही सर्व्हर घ्या, कुठलीही ऑटोमोटिव्ह घ्या, कुठलाही पॉवर सप्लाय घ्या, कुठलाही कम्प्युटरचा पॉवर सप्लाय घ्या, तुम्हाला हे करायला लागतं. आणि दॅट्स द बेसिस. पॉवर सप्लाय, पॉवर इज द बेसिस फॉर रनिंग एनी इलेक्ट्रॉनिक्स. आणि ही जर तुम्हाला इंडस्ट्री जर उभी करायची असेल तर बेसिक पॉवर सप्लाय जनरेशन तर आपण करतोच इंडियामध्ये, ते बाहेरनं आणता येत नाही पॉवर. पण पॉवर कन्व्हर्जन ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला भारतामध्ये नक्की करता येईल. आमचा प्रयत्नही आहे तसा. काही कंपनीज बरोबर टायअप आहे आमचा. त्यांना मी ऍडवाइस करतो, त्यांना आम्ही कॉम्पोनंट्स पुरवतो. आम्ही स्वतः आमची इन्व्हेस्टर्स आहेत, तायवानमध्ये आहेत, मलेशियामध्ये आहेत, तेही इन्व्हेस्ट करू शकतील. जर कोणाला त्याबद्दल संबंधात पॉवर सप्लायज हा अर्थात ब्रॉड विषय आहे, जसं म्हणलं तसं 130-140 बिलियन डॉलरचं मार्केट आहे ते. पण त्या संदर्भामध्ये काही हवं असेल तर नक्की आम्ही मदत करू शकू इकडनं. आमचे प्लॅन्स आहेत इंडियामध्ये एक्सपांड करणं. आम्ही नवीन मटेरियलवर काम करतो. सो होपफुली मी तुम्हाला म्हणलो जसं बॉम्बे IIT मध्ये एक प्रोफेसर आहेत, त्यांच्याबरोबर पण टायअप चालू आहे आमचं. सो फॅक्टरी जशी आहे तशी आम्ही कॉम्पोनंट लेवलवर काम करतो. आणि हे मुंबई म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं कोणालाही काही हवं असेल तर ऍडवायझरी टेक्नॉलॉजी कुठल्याही प्रमाणामध्ये किंवा कुठल्याही प्रकारे हवा असेल तर आम्ही करू शकतो. आणि आमचा प्लॅन आहेच इंडियामध्ये ऑफिस उघडायचं सुरुवातीला, मग जागा घेऊन कॉम्पोनंट तयार करायचे. इंडियामध्ये पॅकेजिंग होतं, टेस्टिंग होतं, इंजिनियर्स तर भरपूर आहेतच. सो दॅट इज द प्लॅन. आता कंपनी साधारण टर्नओव्हर साधारण 10 कोटी म्हणजे अबाउट 1.5 मिलियन. यावर्षी साधारण 40 कोटी वगैरे टर्नओव्हर होईल. अबाउट 5 ते 6 मिलियन डॉलर. आणि 3 वर्षामध्ये IPO जाण्याचा प्लॅन आहे आमचा. व्हेरी गुड, व्हेरी इंटरेस्टिंग टॉक. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की पॉवर म्हणजे प्रत्येक ठिकाणी पॉवर लागते. तर या पॉवरच्या दृष्टीने जशी आमची संस्था उद्योजकांना एम्पॉवर करण्यासाठी कार्यरत आहे आणि यांच्याकडनं एक आमच्या मराठी उद्योजकांना, विशेषतः लघु व मध्यम उद्योजकांना एक शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की तुम्ही प्रॉडक्ट डिझाईन करा. म्हणजे तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायचं नसेल, मगाशी बडवे साहेब आपण जे म्हणालात ना की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री टाकण्यापेक्षा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा, तुषारने जे आता सांगितलं की तुम्ही डिझाईन तयार करा. यू कॅन टाइमली यू कॅन मॅन्युफॅक्चर फ्रॉम आउट ऑफ द इंडिया, पर्टिक्युलरली फ्रॉम द तैवान असो, मलेशिया असो, सिंगापूर असो किंवा तो कोरिया आहे, जपान आहे. आणि तुमचे एक मार्केटमध्ये एक अस्तित्व निर्माण करा त्या प्रॉडक्टचं. मार्केट त्याला निर्माण करा. आणि मला वाटतं निश्चितच त्या सप्लाय चेन मध्ये तुमचं एकदा नाव झालं की मग यू कॅन स्टार्ट मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया. पर्टिक्युलरली सप्लाय चेनचा विषय आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने जर माहिती पाहिजे असेल तर आज सिंगापूर मधून सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या इतक्या प्रमाणामध्ये वर्ल्ड वाईड साठी जे काम केलं जातं, त्याच्या माध्यमातून जे काही डेव्हलपमेंट होतात, जे काही सप्लाय असते, जे काही प्रोक्युरमेंट होतं, हे होत असताना देवेंद्रजी तुमचा काय अनुभव आहे की सर्वसाधारणपणे या इलेक्ट्रॉनिक्स मधनं आपण जर दुसऱ्या काही आयटम मध्ये आलो, ऑटोमोटिव्ह मध्ये आहे, इंजिनिअरिंग मध्ये आहे, पॅकेजिंग असो किंवा इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट मध्ये जर समजा करायचं असेल तर व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन फॉर लास्ट मेनी इयर्स युअर सप्लाय चेन, आणि what things can be adopted by the Indian SMEs and particularly Marathi entrepreneurs? देवेंद्रजी. हो, धन्यवाद चंद्रकांतजी हे संधी दिल्याबद्दल. सप्लाय चेन म्हटलं तर वी टॉक अबाउट अ नेटवर्क, राईट, ऑफ मुव्हिंग प्रोडक्ट्स फ्रॉम रॉ मटेरियल्स राईट अप टू फिनिश गुड्स, असं साधारण एक ब्रॉड डेफिनेशन आपण म्हणू शकतो. तर
हु आर द मेन प्लेयर्स, म्हणजे मेन त्यातले कोण कोण एंटिटीज आहेत. एक तर ग्राहक, कारण आपल्याला जेव्हा वस्तू विकायच्या असतात तेव्हा एक ग्राहक लागतो अल्टिमेटली. ती एक दुसरी कंपनी असू शकते किंवा व्हेरियस अदर ग्राहक असू शकतात. त्याच्यानंतर आपले स्वतःचे कामगार, कर्मचारी, एम्प्लॉईज हे एक महत्वाचं एंटिटी आहे किंवा कॉन्स्टिट्युएन्सी आहे. आणि आपले सप्लायर्स, जे आपल्याला पुरवठादार आपण म्हणतो, जे आपल्याला सप्लाय करतात, आणि आपले जे कम्युनिटी, आपण जिथे काम करतो ते आहेत. हे 4 एंटिटीज फार महत्वाचे आहेत सप्लाय चेन म्हणण्यासाठी. आणि आपण ह्याला सगळ्या एकत्र आपण बघितलं तर त्याला आपण इकोसिस्टम असं पण म्हणू शकतो. तर ही जी इकोसिस्टम आहे, हे सिंगापूर सारखे कंट्री म्हणा किंवा तायवान किंवा इतर जे डेव्हलप कंट्रीज आहेत, त्या लोकांनी याबद्दल खूप विचारपूर्वक अशा इकोसिस्टम्स डेव्हलप केलेले आहेत, जेणेकरून ते हे जे नॉलेज शेअरिंग म्हणू किंवा सपोर्ट म्हणू हे प्रोव्हाइड करतात लोकांना, छोट्या मोठ्या उद्योजकांना पण, आणि त्यांना ते वाव देतात त्याच्यासाठी. तर ह्या 4 गोष्टी आपण आपल्या लक्षात धरून आपण त्या दृष्टीने इंडियामध्ये पण तसं काम केलं पाहिजे. आणि कुठली सप्लाय चेन म्हणा, शेवटी 4 एलिमेंट्स त्याच्यामध्ये पण आहेत, की एक तर धोरण, म्हणजे तुमची गव्हर्नमेंटची पॉलिसी आणि कंपनीची पॉलिसी तुमची स्वतःची काय आहे, ते धोरण तुम्ही स्टडी केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या मागची एक योजना बनते, म्हणजे एक प्लॅन बनतो. तर तो प्लॅन तुमचा किती लॉंग टर्म आहे, शॉर्ट टर्म किती आहे, लॉंग टर्म आहे, कारण त्याच्यावर तुमची व्हेरियस स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती तुमची ठरते त्या त्या योजनेवरनं. आणि मग त्या रणनीतीचं अंमलबजावणी म्हणजे इम्प्लिमेंटेशन किंवा एक्झिक्युशन आपण ज्याला म्हणतो, ते ठरतं. तर हे सगळे जे आहे कनेक्शन, ह्याबद्दल आपल्या उद्योजकांना नीट मार्गदर्शन करणे किंवा माहिती देणे, कारण हे सगळे आपण गोष्टी करत असतो आपल्या व्यवसायात पण ह्या गोष्टीतल्या लेटेस्ट ट्रेंड्स काय आहेत, ह्या गोष्टी अजून किती चांगल्या प्रमाणात करू शकतो, ह्या गोष्टींबद्दल आपल्याला कुठून मार्गदर्शन जास्ती चांगलं होऊ शकतं, आणि आपण एकमेकांकडनं काय शिकू शकतो, या बाबतीत मी जे ऑब्झर्व केलंय गेल्या कित्येक वर्षात सिंगापूरमध्ये, एस्पेशली जे लॉजिस्टिक्स म्हणा, वेअरहाऊसिंग म्हणा आणि इतर सप्लाय चेन, ह्याबद्दल ते लोक खरोखरच पुढचे 5-10 वर्ष, 20 वर्ष पुढचा विचार करून काम करत असतात, विथ द लोकल बिझनेसमॅन, लोकल उद्योजक, लघु आणि मध्यम दोन्ही धरून. तर त्या दृष्टीने आपण पण ह्याकडनं आपण शिकू शकतो आणि आपण पण त्या दृष्टीने कोलॅबोरेट करू शकतो, असं माझं ओपिनियन आहे, असं म्हणणं आहे. ओके. सर्वसाधारणपणे संजय देसाई म्हणा किंवा तुषार जी आहे किंवा देवेंद्र जी आपण आहात, आपण ज्या वेळेला परदेशामध्ये, प्रिया सुद्धा आपल्याबरोबर जॉईन झालेली आहे, प्रिया सामंत, आपण जेव्हा परदेशात असता त्यावेळेला आम्ही अशी अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या उद्योजकांच्या किंवा आमच्या काही जे इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी किंवा तुमच्याकडनं आम्हाला काही इथे मदत द्यावी असं नाही. आमची अपेक्षा अशी असते, म्हणजे सर्वसाधारणपणे मेंबर्सची आमच्या, की तुमचा संपर्क तुमच्या विभागात किंवा तुमच्या रिजन मध्ये असतो. त्या रिजन मध्ये कोणत्या प्रॉडक्टची सध्या डिमांड आहे, कोणत्या प्रॉडक्टला सध्या जास्त प्रमाणामध्ये मार्केट आहे, आणि सर्वसाधारणपणे कोणतं प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामध्ये इंडियन एसएमईज म्हणा किंवा इंडियन एंटरप्रेन्योर्स म्हणा इन्फॉर्मेशन लॅकिंग आहे, त्यांची इन्फॉर्मेशन लॅकिंग आहे किंवा त्यांना त्या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीमध्ये माहिती नसते. या सर्वसाधारणपणे एक आपण इंटिग्रेशन करण्याचा माझा उद्देश आहे, की जर सर्वसाधारण या माहितीच्या आधारे किंवा या तुमच्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्या उद्योजकांना माहिती देऊन सर्वसाधारणपणे तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करा, डेव्हलपमेंट करा, रिसर्च करा, आणि त्या माध्यमातून प्रॉडक्ट जे आहे की लोकल आणि ग्लोबल मार्केटसाठी विथ अ कॉम्पिटिटिव्ह कॉस्ट मॅन्युफॅक्चर झालं पाहिजे. पोरे साहेब, आपण आहात का ऑनलाईन? सिंगापूरहून मला अकोल्याला यायचं म्हणून तुम्ही आहात का चेक करत होतो. सर्वसाधारणपणे पोरे साहेब मला सांगा हो. की अमरावती, अकोला, यवतमाळ म्हणा त्या भागामध्ये काही मोठ्या इंडस्ट्रीज पण आलेल्या आहेत, आणि सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातला उद्योजक, कृषी क्षेत्राच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागातल्या उद्योजकांचे, कारण शेवटी तो मराठी आहे किंवा उद्योजक आहे, कुठल्याही असला तरी उद्योजक म्हणून त्यांच्या काय अडचणी आहेत मेन, आणि त्यांना कोणत्या प्रकारचं सहकार्य, मार्गदर्शन आणि हँड होल्डिंग देऊ शकतो की जेणेकरून त्यांची प्रगती होऊ शकते. चंद्रकांतजी, मला 2-3 गोष्टी तुमच्यासोबत मुद्दाम शेअर करायच्या आहेत. तुम्ही जे काही बोलले, मुळामध्ये कसं आहे की
खरं म्हटलं म्हणजे हे जे काही छोटे आमचे गाव आहेत, जिल्हे, अकोला असेल, अमरावती असेल किंवा विदर्भातले आमचे 11 जिल्हे असतील किंवा महाराष्ट्रातलं कुठलंही मेट्रो सोडून कुठलाही जिल्हा घ्या. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तसं जर खरं पाहिलं तर आमचं जे प्राबल्य आहे ते ॲग्रीकल्चरच्या संदर्भामध्येच आहेत आणि जर काही आम्हाला इंडस्ट्री टाकायची असेल तर ती कृषी क्षेत्राशी संबंधित टाकली पाहिजे अशा मताचा मी आहे. फक्त गोष्ट कशी आहे माहिती आहे का, की आम्ही त्याच्यामध्ये जर जगामध्ये काय विकू शकतो तर ती चव विकू शकतो. दुसरी गोष्ट, कोरोनाच्या या भीतीमुळे जर काय विकता येऊ शकेल किंवा कशाला जर डिमांड आली असेल तर मी तुम्हाला खरं सांगतो ती आलेली आहे ऑर्गॅनिक फूडला. कारण आता वाढवणं हे लोकांच्या अगदी फार डोक्यात बसून गेलेलं आहे की नाही यार, इम्युनिटी वाढलीच पाहिजे. तर अशा वेळेला इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्हाला ऑर्गॅनिक फूड मॅन्युफॅक्चरिंग, आणि मी तुम्हाला सांगतो की विदर्भ हा बाय डिफॉल्ट ऑर्गॅनिक आहे. आज आम्हाला सगळ्यात जास्त जर काय प्रॉब्लेम, आम्ही ऑर्गॅनिक मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो खूप जास्त शेतीमध्ये, परंतु आजच्या आणि नाही मी तुम्हाला ह्या ज्या सरकारच्या फुकटच्या योजना आहेत ना, तुम्हाला सांगतो एक बार्शी टाकळी तालुका म्हणून आहे आता आमचा इकडचा, ज्याच्यामध्ये माझी शेती आहे. एक छोटासा तालुका, या छोट्याशा तालुक्यामध्ये आतापर्यंत सरकारने या गेल्या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला गंमत वाटेल 75,000 क्विंटल, सॉरी नॉट 75 क्विंटल, टन, 75,000 टन तांदूळ वाटून टाकला फुकट. मला तुम्ही सांगा आता एवढा जर तांदूळ फुकट वाटला असेल, लोक कशाला काम करणार आहेत? आणि दुसरी गोष्ट इथं काय झालेलं आहे माहिती का, की लोकांची मुळामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्या काही सवयी लावलेल्या आहेत गव्हर्नमेंटने भारतामध्ये लोकांना फुकट छापच्या, आम्ही तुम्हाला अमुक देतो, आम्ही तुम्हाला हे फुकट देतो, ते फुकट देतो. त्याच्यामुळे नाही, लोकांची कोरे साहेब, मानसिकताच माझा प्रश्न राहिलेली असा काम आहे, करायची. माझा एक प्रश्न तुम्हाला असा शेती होता करणं तर अगदी फारच म्हणजे रसातळाला गेलेला उद्योग झालेला आहे. कोरे साहेब, माझा प्रश्न असा बोला ना होता की चंद्रकांतजी. ग्रामीण भागामध्ये उद्योजकता वृद्धीसाठी आपल्याला काय चॅलेंजेस आहेत आणि आपण काय करू शकतो? कारण आम्ही नुसतं आपल्या वेबिनार मध्ये गप्पा मारण्यापेक्षा आपण ग्राउंड लेवलला काय करता येईल, कारण त्या अर्थी आपल्याला तिथल्या उद्योजकांना, एक म्हणजे फायनान्स, दुसरं म्हणजे मार्केट, आणि तिसरं म्हणजे नॉलेज, आणि चौथं महत्वाचं म्हणजे टेक्नॉलॉजी. जे काय अफोर्डेबल करून देता येत असेल किंवा करता येत असेल तर त्या संदर्भात आहे. तर आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना कशा प्रकारे मदत करू शकतो? तुमचं ऑब्झर्वेशन काय की बरोबर व्हॉट इज आहे, द हे लॅकिंग? सगळं अवेलेबल केलं जाऊ शकतं. म्हणतात तशाच पद्धतीने चान्सेस तर खूप आहेत, कारण इथं इतकं व्हॅक्युम आहे. आमच्या विदर्भातल्या 11 जिल्ह्यामध्ये तर इंडस्ट्रीज नाही असं म्हटलं तरी काही अतिशयोक्ती होणार नाही आहे. पोटेन्शियल्स खूप आहेत, परंतु त्या पोटेन्शियल्स करता तुम्ही जे काही 3-4 मुद्दे सांगितलेले आहेत, फायनान्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, मॅनेजमेंट स्किल असेल. एनिवे, मला वाटतं प्रकाशजींचं ब्रँड, प्रकाशजी आर यू देअर? तुम्ही रिजॉईन करा म्हणजे तुमचं बँडविड्थ परफेक्ट होईल. आपण आता वळूया अकोल्यावरून. वी विल गो टू द नाव US अगेन. प्रिया, आपण आहात का? कारण सर्वसाधारणपणे एक ऑब्झर्वेशन असं आहे की मराठी उद्योजकांमध्ये महिला उद्योजकही भरपूर प्रमाणात आहेत, परंतु त्या सर्वसाधारणपणे सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त प्रमाणात असतात. कारण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मला वाटतं अगदी 0.1% 2% पर्यंत असू शकतील. तर प्रिया, तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे की व्हॉट इज युअर सजेशन अँड हँड होल्डिंग टू दी वुमन एंटरप्रेन्योर्स, पर्टिक्युलरली फ्रॉम द मराठी कम्युनिटी, आणि विशेषतः करून SME सेक्टर मधल्या, की व्हॉट दे विल बी adopt the strategy and some skill to promote brand and market their product. Right. So, sir, thank you very much for inviting me. I'm very honored to join this platform. So, मी SME चेंबरची, मी बॉस्टन मध्ये बेस्ड गेली 20 वर्ष, पण मी मुंबईत वाढलेली आहे. आणि जे काम SME चेंबर ऑफ इंडिया आणि स्टार्टअप काउन्सिल ऑफ इंडिया जे करते आहे, दॅट्स रिअली गुड. सो फर्स्ट ऑफ ऑल, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की जेव्हा असे वेबिनार्स केले जातात तेव्हा वुमन ऑन्टरप्रिनर्सना पण बोलवलं जावं आणि जास्त प्रमाणात, बिकॉज द फ्युचर ऑफ वर्क इज कोलॅबरेशन. आणि या करोनामुळे तर आता इट्स we all know that how the next, till the vaccine comes out, which is not going to come out till the end of 2021. तर it's very important की at least United States मध्ये तरी की कोलॅबरेशन केलं जावं आणि असे जे प्रोग्राम्स आहेत ते जास्त आणि जास्त केले पाहिजेत. कमिंग बॅक टू वुमन ऑन्टरप्रिनरशिप आणि त्यांना काय
इनपुट्स द्यावे इज दॅट मार्केटिंग मध्ये प्रॉडक्ट्स, कारण प्रत्येक ऑन्टरप्रिनरला जेव्हा तो एखादा आपलं प्रॉडक्ट बनवतो किंवा सर्व्हिसेसच्या गोष्टी उभ्या करतो, इट बिकम्स देअर बेबी, सो दे बिकम व्हेरी पॅशनेट अबाउट इट. So it's very important for them to understand that what it takes for बाकीच्यांना to believe in them. So it's extremely important की जसे इन्व्हेस्टमेंट ही टेक्नॉलॉजीमध्ये खूप झाली पाहिजे त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये, कारण सोशल मीडियाचे आता जे प्लॅटफॉर्म्स आहेत दॅट मस्ट बी यूज टू इट्स कोर. दुसरं म्हणजे फ्रॉम अ पर्स्पेक्टिव्ह ऑफ इट्स एक्स्ट्रीमली की त्यांनी पोहरे सर सांगत होते की ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज किंवा ॲग्रोटेक मध्ये, तर त्या इंडस्ट्रीजना खूप डिमांड आहे आता. कारण ऍक्च्युली अमेरिकेमध्ये सारखं, आणि मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छिते की आपलं फणस, राईट, जॅकफ्रूट आता इकडे एक हार्वर्डची एक मुलगी होती जी मेडिसिनला जाणार होती, ती इंडियामध्ये, साऊथ इंडियामध्ये आली होती आणि तिने हे जॅकफ्रूट पहिल्यांदा बघितलं, फणस, आणि तिला त्याचे जे म्हणजे त्याच्या काय क्वालिटीज आहेत आणि त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स येतात त्याच्यामुळे माणसाला कसं बेनिफिट होऊ शकतं, तर इथे कसं मार्केटिंगवर सगळं जातं, ऑल युअर प्रॉपोजिशन इज ऑन मार्केटिंग. They marketed it so well. आता that is one of the most booming company one can see. आणि या कोरोना नंतर जसे पोहरे सर म्हणाले की people are investing more in their lifestyle, that company is moving leaps and bounds. So मला म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे इंडियाच्या बऱ्याचशा सॉफ्ट पॉवर्स आहेत फ्रॉम अ लाईफस्टाईल पर्स्पेक्टिव्ह, जिथे वुमन ऑन्टरप्रिनर्स टेक्नॉलॉजी आणि लाईफस्टाईल मध्ये ह्या जास्त असतात. तर तुम्ही त्या ह्याच्याप्रमाणे कम्पेअर्ड टू इन द इलेक्ट्रॉनिक साइड जिथे त्याचा रेशिओ थोडा कमी आहे, इफ दे इन्व्हेस्ट इन टेक्नॉलॉजी, इफ दे बिकम पार्ट ऑफ चेंबर्स लाईक द SME चेंबर्स, अँड आय एम प्रिटी शुअर देर आर मोर, दॅट विल बेनिफिट. आणि सेकंड सर जसे श्रीकांत जी म्हणाले अबाउट गेटिंग द डेलिगेशन्स टुगेदर, बिकॉज नाव देर इज नो काय म्हणतात तुम्हाला बॅरियर to where you can reach and to how many chambers you can reach to. Getting the people together is also very important, so that there's a lot of learning and sharing. कारण कसं आहे, आता आपण म्हणतोय हा मेन मुद्दा आहे की SMEs ना आउट ऑफ इंडिया कसं घेऊन येता येईल. पण मी अमेरिकेत स्थायिक आहे, तर अमेरिकेचे ऑन्टरप्रिनर्स आता फ्रॉम अ टेक पर्स्पेक्टिव्ह मी बोलू शकते, कारण मी आता त्या ह्याच्यात आहे. फ्रॉम अ सॉफ्टवेअर पर्स्पेक्टिव्ह या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये एवढे इनोव्हेशन्स होत आहेत, दे ऑल्सो वॉन्ट टू ब्रिंग इट टू द एमर्जिंग मार्केट्स, राईट. सो देर शुड बी अ म्युच्युअल हँडशेक. तो कसा काय करता येईल, दॅट्स ऑल्सो एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. So giving the point is that in a nutshell, to sum it up, one is women entrepreneurs should get the platform. त्यांना जेवढे काही प्लॅटफॉर्म्स देता येतील ते द्यावे. आणि SME चेंबर इज डुईंग रिअली ग्रेट जॉब, सो थँक्यू चंद्रकांत जी. दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजी मार्केटिंग मध्ये come back to you in second session मध्ये you can talk. Sure. Thank you for your suggestion. Rather, let me inform you and other viewers that we have already initiated Women Entrepreneur Development Council, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1,500 उद्योजिका आता सध्या रजिस्टर्ड आहेत, and they are doing lot of activities. Now from the Boston to Pune, let's understand sitting in Pune while working in a global level, केदार, तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे की एमर्जिंग ऑपॉर्च्युनिटी ज्या वर्ल्ड वाईड आहेत किंवा ज्या काही तुम्ही ज्या कंट्रीमध्ये काम करता, आता तुम्ही चायनामध्ये जाऊन आलात, तुम्ही चायनाचे सरकारचे पाहुणेही होतात तिथे, तर तुम्ही तिथे सर्वसाधारणपणे पाहिलं की व्हॉट आर द डेव्हलपमेंट्स आहेत, त्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कशा आपल्या मराठी उद्योजकांना त्याचा बेनिफिट झाला पाहिजे. चंद्रकांतजी, थँक्यू व्हेरी मच फॉर प्रोव्हाइडिंग दिस प्लॅटफॉर्म. आणि तुम्ही यू आर ऑलवेज देअर, ज्यावेळेस काही गरज असेल त्यावेळेस यू आर ऑलवेज देअर टू सपोर्ट अस आणि रेज अस बेसिकली. कारण मागे देखील आम्ही तुम्हाला काही प्रश्न सांगितले, तुम्ही डायरेक्टली नितीनजींकडे घेऊन गेला होतात आणि दोज गॉट बॅक्ड अप. सो रिअली व्हेरी थँक्यू फॉर सपोर्टिंग अस. We are into setting up of chemical
प्लांट्स ॲज वेल ॲज ऑइल अँड गॅसमध्ये आम्ही काम करतो आहोत आणि वेस्ट इंडस्ट्रीमध्ये पण आम्ही खूप मोठं काम करतोय. we started with a very small headcount like जसं बडवे सर म्हणाले की ते 3 लोक होते, मी 2 लोक आणि प्लस मी, असं आम्ही सुरू केलं होतं 2015 साली आणि आता 55 लोक आहोत इन 5 years. सो आणि कोविडच्या दृष्टीनं जो काही आता लॉकडाऊन झाला, तसं म्हणेन मी आम्हाला फायदा झाला. कारण ऍट द स्टार्ट ऑफ कोविड लॉकडाऊन आमच्याकडे 2 नवीन प्रोजेक्ट एक्झिक्यूट ऑन झाले होते. सो बिईंग ॲट होम वी वर्कड विथ डबल इफिशियन्सी. कमिंग बॅक टू आमच्या कंपनीबद्दल सांगायचं झालं तर वी आर इन टू ऑइल अँड गॅस, वेस्ट मॅनेजमेंट आणि या सगळ्यामध्ये काम करतो आहोत. चंद्रकांतजींमुळेच खरं तर मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली होती की चायनामध्ये जाण्याची आणि तिथे जाऊन एक डेलिगेशनचा पार्ट होण्याची. आणि त्या अनुषंगाने तिथं जे आम्ही बघितलं, इट वॉज अ आय ओपनर. म्हणजे बाकी मी त्याच्या अगोदर पूर्ण जग फिरलो होतो, बट आय नेव्हर वेंट टू चायना. आणि ज्या पद्धतीने चायनीज लोक काम करतात हे मी जे बघितलं, दॅट वॉज अ रिअली आय ओपनर. की म्हणजे खूपच कामसू लोक आहेत आणि बाकी त्यांचं सगळं सोशलिस्ट आणि या सगळ्या जर आपण बाबी जर सोडल्या आणि काम फक्त एक आपण फोकस केला, तर आपल्यासाठी त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे टू ग्रो इन टू ग्लोबल मार्केट. आणि आपल्या इथे बेसिकली ज्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, मी म्हणेन की आपल्या इथे देखील वेस्ट मॅनेजमेंटमध्ये देखील खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आता म्हणजे सगळेजण म्हणतायत की मास्क आणा, मास्क विका वगैरे सगळं ठीक आहे, पण मास्कचं डिस्पोजल करणार कसं? दॅट्स अ इमर्जिंग मार्केट दॅट वी हॅव टू लुक ॲट इट. कारण जसं आपण रेड डॉट बद्दल वगैरे बरंच कॉर्पोरेशन थ्रू आणि सरकार थ्रू आपल्या हे अवेअरनेस होतो, तसाच मास्क साठी पण व्हायला पाहिजे. आणि दोज मास्क नीडेड टू कलेक्टेड अँड डिस्पोज्ड ऑफ सेफली. आणि ते जे आहे दॅट्स अनादर काइंड ऑफ अ बिझनेस मॉड्यूल. आपण म्हणतो की क्लस्टर डेव्हलपमेंट आपण करायला पाहिजे आणि जे सरकार करतंय, विच इज अ व्हेरी गुड थिंग. पण त्या क्लस्टर डेव्हलपमेंट सोबतच जर एन्व्हायरमेंट रिलेटेड जे काही इश्यूज आहेत इंडस्ट्रीजचे, की जे खूप मेजर इश्यूज, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रीज अफेक्ट होते फ्रॉम सोशल पर्स्पेक्टिव्ह आणि फ्रॉम फायनान्शियल पर्स्पेक्टिव्ह ऑल्सो. सो या अनुषंगाने जर सरकारने थोडंसं एक क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी प्रायव्हेट इन्व्हेस्टर थ्रू जरी इंटिग्रेटेड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम वगैरे काही इम्प्लिमेंट केली, आता जशी पुण्यामध्ये फक्त रांजणगाव किंवा तळोजा MIDC मध्ये आहे, ती माझं मत असेल की प्रत्येक जिल्ह्यासाठी जर एक त्यांनी जसं क्लस्टर डेव्हलपमेंट करतायत प्रत्येक इंडस्ट्री वाईज, तर ते त्यांनी एक डेव्हलप केलं तर खूप चांगला आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट देखील त्याच्यामध्ये येऊ शकते. आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पण आहोत. आमचं मॅन्युफॅक्चरिंग पण आहे, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पण आहोत. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आम्ही इंजिनिअरिंग करतो आणि सगळ्यात मेजर चॅलेंज आम्हाला जो आहे तो म्हणजे चेंज इन टेक्नॉलॉजी. चेंज इन टेक्नॉलॉजी मीन्स की रोज नवीन सॉफ्टवेअर येतात, रोज नवीन ऍप्स येतात आणि टू यूज और युटिलाइज दोज ऍप्स और सॉफ्टवेअर्स बेस्ड ऑन क्लायंट डिमांड. कारण आता कसं क्लायंटच्या डिमांडवरती आम्हाला काम करावं लागतं. सो बऱ्याच वेळेला असं होतं की आम्हाला ते काम सोडावं लागतं बिकॉज वी डोंट हॅव दोज टूल्स अवेलेबल विथ अस. कारण प्रत्येक टूलची एक कॉस्ट आहे आणि बिंग इट इज अन इंटेंजिबल ॲसेट. त्यामुळे काय होतं की बँक डोंट कन्सिडर इट ॲज अ ॲसेट टू युअर कंपनी. सो दे डोंट सपोर्ट टू बाय यू सॉफ्टवेअर्स. तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही लॅपटॉप घेऊ शकता आणि लॅपटॉपच्या कॉस्टमध्ये सॉफ्टवेअर कॉस्ट ऍड करून तुम्ही बँकेला सांगा की तर दे विल पे यू द लोन फॉर लॅपटॉप, बट नॉट फॉर द सॉफ्टवेअर. फायनान्सच्या बाबतीत आपण फायनान्सच्या बाबतीत बोलणार आहोत, त्या विषयी तो मांडूया. ओके. मला असं म्हणायचं की सर्वसाधारणपणे उद्योजक ज्या वेळेला आपला व्यवसाय करतो, त्या उद्योजकाला समजा प्रगती करायची असते, उद्योजकाला ज्या वेळेला कॅपिटल मार्केटमध्ये जायचं असतं आणि सर्वसाधारणपणे उद्योग क्षेत्रामध्ये तुम्ही कंप्लायन्सेस आणि ज्या वेळेला तुमच्या काही डेव्हलपमेंट्स करता, त्यावेळेला सर्वसाधारणपणे एक सल्लागाराची किंवा एका गायडन्सची गरज असते.
आणि ते गायडन्स आमचे मकरंद लेलेजी अनेक वेळा देतात आणि त्या माध्यमातून उद्योजकांना बिझनेस एथिक्स डेव्हलप करणं, गुड गव्हर्नन्स अडॅप्ट करणं या माध्यमातून ते बरंच मार्गदर्शन करतात. तर मकरंदजी आपलं काय ऑब्झर्वेशन आहे की सर्वसाधारणपणे मराठी उद्योजकांनी ते अडॅप्ट केले पाहिजे की जेणेकरून टू अट्रॅक्ट मोर इन्व्हेस्टर्स, टू अट्रॅक्ट मोर बिझनेस पार्टनर, स्ट्रॅटेजिक पार्टनर आणि महत्वाचं म्हणजे की तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन हे सुद्धा इम्प्रूव्ह झालं पाहिजे बाय अडॅप्टिंग ऑल दी फॅसिलिटीज अवेलेबल पर्टिक्युलरली आणि तुमचं कंपनीचं व्हॅल्युएशन वाढलं पाहिजे टू अट्रॅक्ट मोर बिझनेस. साळुंके सर नमस्कार. धन्यवाद पहिल्यांदा या फोरममध्ये अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि मी श्रीकांत बडवे आणि या सगळ्या जे आपले सहकारी आहेत यांचं काळजीपूर्वक ऐकत होतो आणि प्रत्येकाने हा पॉझिटिव्ह सूर लावला आणि हा ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंटसाठी किंवा SME बिझनेससाठी फार महत्वाचा आहे. कारण एखादा माणूस जर म्हणजे श्रीकांत बडवेंसारखा माणूस किंवा संजयजींसारखा माणूस किंवा केदार चौधरींसारखा माणूस जर फोरममध्ये येऊन आपल्या सांगत असेल की करोनाच्या पार्श्वभूमीवर ही अपॉर्च्युनिटीज आहेत, अपॉर्च्युनिटीज टॅप करू शकतो आणि ही माझ्या दृष्टीने फार सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्या सर्व बिझनेसमनसाठी. तर मला एक 4-5 पॉइंट या अनुषंगाने मांडायचे आहेत. पहिली प्रथम गोष्ट म्हणजे की करोना मुळे कुठलंही पॅनिक बटन आपल्याला प्रेस करायची जरूर नाहीये. कारण जरी पॅनिक सिच्युएशन असली तरी माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे की जे डिमांडमध्ये थोडंसं जे काही प्रॉब्लेम झालाय किंवा मार्केट सिच्युएशनमध्ये जो थोडासा प्रॉब्लेम झालाय हा टेम्पररी प्रॉब्लेम आहे. मी US मध्ये एक फंड मॅनेजर आहे त्याच्याशी बोलत होतो मध्ये. तर त्यांनी मला एक फार पर्टिनंट ऑब्झर्वेशन सांगितलं. तो म्हणला की 10 वर्षापूर्वी चायना जे होतं ते आज भारत आहे आणि 10 वर्षानंतर तुम्ही आज चायनाची परिस्थिती बघा तर तुमची ग्रोथ पोटेन्शियल भारताची प्रचंड आहे. आणि त्यामुळे हे जे मार्केट स्टॅग्नंट झालेलं आहे आपल्याला वाटतंय अशी फायनान्शियल कंडिशन प्रॉब्लेम मध्ये आहेत ही टेम्पररी परिस्थिती आहे. आपण ऍज अ बिझनेसमन 2-3 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. एकतर आपली जी फायनान्शियल पोझिशन जी 2-3 महिन्यामध्ये थोडीशी विस्कळीत झाली आहे तर त्याचा एक स्टॉक घेतला पाहिजे. आपल्याला आपले सहकारी असतात, आपले चार्टर्ड अकाउंटंट असतात, आमच्यासारखे बिझनेस कन्सल्टंट असतात, कंपनी सेक्रेटरीज असतात. आमची मदत घेऊन तुम्ही एक तुमच्या ऑर्गनायझेशनचा एक रिव्ह्यू घेतला पाहिजे की आपली फायनान्शियल पोझिशन काय आहे, आपलं इन्व्हेंटरी पॉलिसी काय आहे ही महत्वाची आहे. कारण आपले सर्वात जास्त पैसे स्टॉक्समध्ये अडकलेले असतात. तर आपली इन्व्हेंटरी पॉलिसी बदलायला पाहिजे का, आपली डेप्ट रिकव्हरी सिस्टीम बदलायला पाहिजे का. कारण पूर्वी जे चालत होतं 3 महिन्यापूर्वी जे चालत होतं ते आज चालणार नाहीये. आपली डिस्काउंट पॉलिसी काही बदलायला पाहिजे का. म्हणजे समजा आपल्याला 90 दिवसात पेमेंट मिळत असेल तर ते समजा 45 दिवसात कोण द्यायला तयार असेल तर आपण काही डिस्काउंट ऑफर करू शकतो का विदाउट चेंजिंग द कॉन्ट्रॅक्ट टर्म्स. तर ह्या एक 2-3 गोष्टींची आपल्याला म्हणजे एक रिव्ह्यू म्हणतो आपण एक तो घेतला पाहिजे, सिंहावलोकन केलं पाहिजे. आणि त्याच वेळेला आपल्याला जी क्वालिटी जी आपण पूर्वी डिलिव्हर करत होतो ती सेम ठेवण्याची जरूर आहे. आणि आपलं रेप्युटेशन हे मार्केटमधून आपण मेंटेन करण्याची जरूर आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. हॉटेल इंडस्ट्री ही सर्वात आता प्रॉब्लेमॅटिक इंडस्ट्री आहे. तरी पण त्या हॉटेल इंडस्ट्रीनी पार्सल सर्व्हिस चालू केलेली आहे. तुम्ही जर बघाल तर मोठी मोठी रेप्युटेड हॉटेल्स पार्सल सर्व्हिस देतात. आज ही पार्सल सर्व्हिस त्यांना परवडते का? नाही परवडत. कारण ह्या पार्सल सर्व्हिस देण्याची कॉस्ट खूप जास्त आहे, तेवढं मार्जिन नाहीये. तरी पण ते रेप्युटेशन मेंटेन करण्यासाठी ही पार्सल सर्व्हिस देतात. तर अशा काही गोष्टी आपल्याला करायला लागतील. आपल्याला जे आपलं डोमेन आहे. मला मध्ये एक जण विचारत होते की हे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि आता ट्रॅव्हल इंडस्ट्री प्रॉब्लेम मध्ये असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की मी दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या क्षेत्रात जाऊ का, म्हणजे इन्व्हेस्टमेंट मध्ये काम करू का, इन्शुरन्स मध्ये काम करू का. तर मी त्यांना असं सजेस्ट पद्धतीचं कम्प्लीट डायव्हर्सिफिकेशन करू नका.
कारण ते केल्याने तुमचे पैसे तिकडे अडकून पडतील, तुम्हाला त्या क्षेत्रातला अनुभव नाही. तर आपण काय करू शकतो, डायव्हर्सिफिकेशन हे आपल्या डोमेनमध्ये करू शकतो. म्हणजे आता समजा मी माणसांना ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करत होतो, तर आता मी गुड्स मुवमेंट करू शकतो का, आता मी सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये काम करू शकतो का, अशा गोष्टी मी करू शकतो. त्याच्यानंतर समजा फ्युचरमध्ये आपल्याला जे बडवे सरांनी पण एक महत्वाचा मुद्दा मांडला की आपल्याला फ्युचर इन्व्हेस्टमेंट कशात करायची, तर फ्युचर इन्व्हेस्टमेंट इमूव्हेबल प्रॉपर्टीज मध्ये न करता आपल्याला टेक्नॉलॉजी आणि मॅनपॉवर या दोन महत्वाच्या गोष्टींमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. नंतर ज्या काही डेव्हलपमेंट्स होत आहेत इंटरनॅशनल मार्केटमध्ये, चायनामध्ये काय होतंय, हाँगकाँगमध्ये काय होतंय, या गोष्टी आपल्याला खूप काळजीपूर्वक बघण्याची जरूर आहे. त्यानुसार आपली बिझनेस स्ट्रॅटेजी आपल्याला निर्माण केली पाहिजे. समजा आता रेल्वे कॉन्ट्रॅक्ट, माझ्या हिशोबाने रेल्वे कॉन्ट्रॅक्ट्समध्ये किंवा रेल्वे सप्लायमध्ये जे सप्लाय चेनमध्ये जे लोक काम करतात त्यांना खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आजच्या पेपरात एक काहीतरी बातमी होती रेल्वे कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये इंडिजिनियस गुड्स मध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज मला दिसतात. आणि सर्वात शेवटची महत्वाची गोष्ट सांगतो, आपलं जे रुटीन होतं 3 महिन्यापूर्वीचं, आपला जो एक आपलं कामावर जायची आणि आपण ते काम करायची पद्धत होती, त्याच्यावर आपण सर्व सोशल आणि हेल्थ नॉर्म्स पाळून लवकरात लवकर परत गेलं पाहिजे आणि कंप्लायन्सेसला आपण अवॉइड केलं नाही पाहिजे. हे एक लास्ट पॉईंट मी सांगू इच्छितो, कारण आज कंप्लायन्सेसला आपण अवॉइड करून आपण आपली कॉस्ट वाढवतोय. तर ती कॉस्ट आपण गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आलेल्या आहेत, कमीत कमी दंड न लागता आपण काही कंप्लायन्स करू शकतो. तर अशा गोष्टींची आपण कंप्लायन्सेस करू शकतो. आणि मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की बडवे सरांबरोबर मी गेली कित्येक वर्ष काम करतो आणि मी हे अभिमानाने सांगतो की बडवे सर हे कंप्लायन्सच्या बाबतीत भयंकर पर्टिक्युलर आहेत आणि ते कुठलीही गोष्ट अवॉइड करत नाहीत. त्यांना माहिती आहे, कारण ही जर आपण एक वेळेवर कंप्लायन्स केला नाही तर किती कॉस्ट आपल्याला पुढे फ्युचरमध्ये इन्कर करायला लागते. तर ही एक महत्वाची गोष्ट मी इथे सांगू इच्छितो सगळ्या लोकांसाठी. तर हे माझे इनपुट्स आहेत चंद्रकांत सर आता फॉर द टाइम बिंग. थँक्यू. लेलेजी, तुम्ही एक अत्यंत महत्वाचा विषय मांडला. संजयजी, जर तुम्ही बघितलं असेल की सर्वसाधारणपणे आपल्या भारतामध्ये जे लघु व मध्यम उद्योजक आहेत इनोव्हेशन इन इन्व्हेन्शन साठी बराच प्रयत्न करत नाही. त्याची कारणं अनेक आहेत. एक तर त्यांच्याकडे अफोर्डेबल असं काही अरेंजमेंट नसते, त्यानंतर अलोकेटेड असा काही फंड नसतो, आणि त्याचबरोबर सर्वसाधारणपणे जर इनोव्हेटिव्ह जर काही आयडियाज केल्या किंवा जर इनोव्हेटिव्ह जर प्रॉडक्ट केला तर त्याला मार्केट कसं उपलब्ध करायचं हे तुषार तुम्ही सुद्धा बघितलं असेल की विविध क्षेत्रामध्ये विविध कंट्रीमध्ये त्यावेळेला अशा प्रकारचं प्रॉडक्ट येतं. मग ज्या अशा एखाद्या समजा एक इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात किंवा इनोव्हेटिव्ह एखादं प्रॉडक्ट असतं, तर त्याचं कमर्शियलायझेशन कसं करायचं? श्रीकांतजी, तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे या बाबतीत की एखाद्या उद्योजकाने इनोव्हेटिव्ह आयडियाज केल्या, इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट बनवलं, तर त्याला त्याने कशा प्रकारे मार्केट, प्रमोट, ब्रँड आणि कमर्शियलायझेशन करण्याची गरज आहे? याच्यासाठी तुमची काही स्ट्रॅटेजी किंवा काही तुम्हाला सजेशन देता येतील का? माझं असं मत आहे की आपल्याकडे इनोव्हेशन मध्ये खूप चांगला स्कोप आहे. आपल्याकडं IT मध्ये लोकांचं नॉलेज खूप चांगलं आहे, अनुभव खूप चांगला आहे आणि इंटेलिजन्स अतिशय चांगला आहे. व्हॉट वी लॅक इज टू गेट द फोकस्ड ऑन व्हॉट थीम वी शुड वर्क. तर आज इनोव्हेशन हा प्लॅटफॉर्म जो आहे AICTE जो केलेला आहे, मगाशी जसं म्हणलं मी, आय थिंक तिथं लोकांनी अप्रोच व्हायला पाहिजे. आणि या हॅकाथॉन जास्त असतात, तिथं लोकांकडे थीम मिळते, त्या थीमवरती आपण काम करतो. तर बराचदा आपल्याकडे ते म्हणे की कस्तुरीकडे तो मुर्गाकडे कस्तुरी असते, त्याला माहिती नाही की आपल्याकडे एवढी मोठी गोष्ट आहे. तर आपल्याकडे आज भारतीय लोकांकडे खूप चांगला ब्रेन आहे, इंटेलिजन्स आहे, पण त्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करत नाही. तर माझ्या मते ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जे HRD डिपार्टमेंट आहे, त्यांच्या व्हेरियस स्कीम्स आहेत, तिथं आपण अप्लाय केलं पाहिजे, इनोव्हेशनवरती काम केलं पाहिजे. आणि त्याचं मार्केटिंग आता पुण्यामध्ये बसून, पुण्यात म्हणजे काय कुठल्याही गावामध्ये बसून, कुठल्या मी पुण्यात म्हणून पुणे म्हटलं मी, कुठल्याही गावामध्ये बसून वी कॅन डू वर्क फॉर वर्ल्ड, अक्रॉस वर्ल्ड. आय थिंक दिस इज द कन्सेप्ट वेअर वी नीड टू थिंक अँड वी नीड टू वर्क. आज हे व्हॉट्सअप आहे, एकदम सिम्पल कन्सेप्ट, बिलियन्स ऑफ डॉलर्स मध्ये व्हॅल्युएशन झालेलं आहे. तर अशी एखादी चांगली कन्सेप्ट जर झाली आणि ती क्लिक झाली, लॉन्च झाली, तर आय थिंक इंडिया कॅन बी अ बिग बिझनेस हब. सो दॅट इज द एरिया वेर यू शुड वर्क. सर्वसाधारणपणे काय होतं की आज एखादा मराठी उद्योजक असो किंवा लघु उद्योजक असो,
त्याला इतक्या अनेक समस्यांना जावं लागतं. एक तर त्यांना बँकिंग फंडिंग मिळत नाही, वेळेवर मिळत नाहीये. ते मिळवण्यासाठी त्याला बऱ्याच खेपा घालायला लागतात. त्याचबरोबर मार्केट शोधण्यासाठी त्यांना त्यांच्याकडे अलोकेट असा फंड नसतो. ब्रँडिंगची कधी आपल्याकडे सहसा आपण त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. एक वेबसाईट बनवली, एक प्रोफाईल बनवलं, पण ब्रँडिंगसाठी सुद्धा प्रमाण वाढवणं त्याची पण गरज असते. आणि यासाठी सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्ही एखादं इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट तयार करता, डिझाईन तयार करता, मग यासाठी फंडिंग कुठून आणायचं? मग ते व्हेंचर कॅपिटल असो किंवा प्रायव्हेट इक्विटी असो किंवा ECB लोन असो किंवा बँकिंग एखादं पर्टिक्युलर लोन घेतलं तर यासाठी प्रयत्न करणार. तर तुषारजी, what is your observation and what is your strategy for inviting investment in a particularly business, की ज्या वेळेला एखादा मराठी उद्योजक अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंटसाठी प्रयत्न करतो तर सर्वसाधारणपणे आपण पाहतो की तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन, आता कित्येक उद्योजकांना माहित आहे तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन, तो सांगणार माझा टर्नओव्हर 10 करोड आहे, 20 करोड आहे, पण त्या कंपनीचं व्हॅल्युएशन जसं आज फ्लिपकार्टचं व्हॅल्युएशन बघा 3 वर्षात किती मोठं झालं. तसा व्हॅल्युएशनचा हा भाग जो असतो आणि सर्वसाधारणपणे तुमची मॅनेजमेंट सिस्टम, बिझनेस तुमचा ऑपरेट करताना तुम्ही जी मॅनेजमेंट सिस्टम जी अडॉप्ट केलेली असते यावर निर्भर होऊन मला वाटतं इन्व्हेस्टर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन ऑन दॅट? सर, हा अगदी रेलेव्हंट क्वेश्चन आहे, कारण तुम्ही जेव्हा सुरुवातीला बिझनेस प्लॅन बनवता तेव्हा व्हेरियस स्टेजेस असतात. आयदर तुमच्याकडे प्रॉडक्ट असेल किंवा प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट असेल किंवा नुसता कॉन्सेप्ट असेल तरी तुम्हाला पैसे मिळू शकतात. आता आम्ही कॉम्पोनंट लेवलवर काम करतो, सो ब्रँडचा एवढा फरक पडत नाही, कारण आम्ही बिझनेस टू बिझनेस ट्रान्झॅक्शन करतो. म्हणजे इंडियात म्हणलं तर आमचे कॉम्पोनंट्स लार्सन अँड टोब्रो किंवा बाकी इलेक्ट्रॉनिक कंपनीज मध्ये जाऊ शकतात. सो तुम्हाला असं कन्झ्युमर ब्रँड किंवा इंडस्ट्रियल ब्रँड लागत नाही. सो याच्यासाठी तुम्हाला व्हेंचर कॅपिटलच घ्यायला लागतं. आमच्यासारख्या कॉम्पोनंटसाठी तुम्हाला बँक तर एक तर लोन देणारच नाही. त्या व्हॅल्युएशनसाठी म्हणजे कॉन्सेप्ट नुसता असेल तरी चांगलं व्हॅल्युएशन मिळू शकतं. आता आमच्या कंपनीला फॉर्च्युनेटली मला एक्सपिरियन्स पण होता, त्यामुळे पहिल्या राऊंडला साधारण 20 मिलियन व्हॅल्युएशन मिळालं. ते आता साधारण 40 ते 50 मिलियन डॉलर व्हॅल्युएशन असेल त्याचं. व्हेंचर कॅपिटल आता भरपूर उपलब्ध आहे, इंडियामध्ये आहे भरपूर. म्हणजे अमेरिकन कंपनीज पण आहेत, बाकी एशियन कंपनीज पण आहेत. पण साऊथ ईस्ट एशियामध्ये तुम्ही एक्सपेशली सेमीकंडक्टर कॉम्पोनंट लेवलवर किंवा सिस्टम लेवलवर काम केलं तर सिंगापूरमध्ये कंपनीज आहेत, मलेशिया, हाँगकाँग. आता हाँगकाँगचं मला रिसेंटली माहित नाहीये. तायवान, कोरिया, एस्पेशली मार्केट असेल, प्रॉडक्ट चांगला असेल तर 100% तुम्हाला एक तर कॅपिटल मिळेलच आणि चांगलं व्हॅल्युएशन पण मिळेल. आणि एस्पेशली नवीन आयडियाज असतील आणि भारताकडे तुम्ही म्हणलात तसं फायनान्स, मार्केट, नॉलेज अँड टेक्नॉलॉजी, तर मार्केट आहे. मार्केट नुसतंच लोकल नाहीये. तुम्ही एकदा प्रॉडक्ट बनवला की तो इथे विकला तर तो दुसरीकडे विकू शकता तुम्ही, तसा काही प्रॉब्लेम नाही, कारण तुमची कॉस्ट पण चांगली आहे. तुम्ही जेव्हा भारतात प्रॉडक्ट बनवता तेव्हा तुम्ही कॉस्ट कॉन्शियस असतातच. नॉलेज आहे. टेक्नॉलॉजी अशी पहिल्या दिवशी येत नाही, आधी फायनान्स येतं, मग तुमची टेक्नॉलॉजी बनते. सो भरपूर व्हेंचर कॅपिटल उपलब्ध आहे तुमच्याकडे आयडिया चांगले असतील तर. आणि मी ऍक्च्युली तिन्ही कंपनी चालू केल्या, कॉन्सेप्ट चालू केले आहेत मी. बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे चालू केले आहेत, पण कॉन्सेप्ट पासून तुम्हाला व्हेंचर कॅपिटल 100% मिळू शकतं. कारण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट फार लागते, त्यामुळे स्वतःचे पैसे असतील पिढीजात किंवा तुमच्या कुठनं मिळाले तर ठीक आहे, पण असे पैसे मिळणं एस्पेशली इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटसाठी फार अवघड आहे. सो व्हेंचर कॅपिटल कडनं मिळून बरेच त्यात हे आहेत. साऊथ ईस्ट एशियामध्ये तर डेफिनेटली आहेत आणि इंडियन मार्केट टॅप करायचं आहे त्यांना. पैसे घालतीलही, पण त्यांना माहिती नाही कसं करायचं. सो भारतात नाही आणि इंडियन एंटरप्रिनर्स आणि एस्पेशली आपल्या वेस्टर्न इंडिया किंवा साऊथ इंडिया एंटरप्रिनर्सला भरपूर विश्वास आहे त्या भागांमध्ये. सो कोरिया, जपान, तायवान, सिंगापूर
आपल्या एंटरप्रिनर्सना नक्की यश देतील ऍक्च्युली. कारण ओके त्यांना माहिती आहे की हे एकदा कॉम्पोनंट बनवले की नुसते भारतातच नाही पण एशियामध्ये किंवा बाकी युरोप अमेरिकेमध्ये सगळीकडे चालू शकतात ते. ओके सो एवढं म्हणजे अवघडचा प्रश्न वेगळा आहे कारण काही वेळा लक पण असतं. पण शक्य आहे डेफिनेटली. After discussion on the private equity venture capital, there is another component is very important, that trade finance. कारण आजच्या तारखेला बऱ्याच कंपन्यांना ट्रेड फायनान्स मिळवताना बराच मला वाटतं खटाटोप करायला लागतो आणि अडचणी निर्माण होतात. ह्याचं क्रेडिट जातं म्हणजे नीरव मोदी. नीरव मोदीच्या कर्तृत्वामुळे बऱ्याच उद्योजकांना भारतामध्ये त्याचा फटका बसला. तर संजय देसाईजी, what is your observation particularly when the SME sector or manufacturer or exporters तर ट्रेड फायनान्स साठी त्याला हार्डर्स निर्माण, कारण तुम्ही या क्षेत्रात भरपूर काम केलेलं आहे. साळुंकेजी एक सेकंड, शुड आय डिस्टर्ब? एक मिनिट, ह्याचं झालं की तुमच्याकडेच येतोय मी. संजय देसाईंचं बोलणं झालं की तुमच्याकडेच मी येतोय. चंद्रकांत साहेब, तुमच्या उपयोगाचा प्रश्न आहे तो. प्रश्न मी विचारलाय कारण या माध्यमातून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. बोला संजयजी. सो जर पवार साहेबांना पहिले हे बोलत असेल तर हरकत नाही मला. चंद्रकांत साहेब, नो इश्यू. पोरे साहेब बोला, तुम्ही बोला. सिनियर माणूस आहे. मी म्हटलं जर संपलं असेल तर मी तुमची रजा एवढा असं म्हणणार होतो. नाही संपलं नाहीये तुमच्याकडनं. तुम्ही बोला. तुमचा मध्ये मागाशी तुम्ही डिस्कनेक्ट झाला, तर यू कॅन फिनिश युअर टॉक. बोला. बरं. हो. नाही गोष्ट कशी आहे माहिती काय की आता सध्याच्या घडीला जी काही जागतिक अवस्था आहे, तर ती जागतिक अवस्था पाहता मी तुम्हाला सांगतो की आपण खरं म्हटलं आपण आपला फोकस जोपर्यंत बदलणार नाही आणि म्हणजे काय आपली परिस्थिती कशी आहे की तुझे आहे तुझं पासी परंतु तू जागा चुकलाची, अशी एकंदरीत आपली परिस्थिती आहे. मी तुम्हाला खरं सांगतो की आपण जर थोडं कोऑर्डिनेशन बरोबर ठेवलं आणि आपला फोकस बिझनेस नेमका कुठला करायला पाहिजे. आता आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही आमचं एक काय म्हणतो त्याला हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स मार्केटिंगचं आम्ही एक शेतकऱ्यांच्या 35 कंपन्या स्थापन केल्या आणि त्याच्यानंतर याचा एक महासंघ स्थापन केला. तर आता पहिल्या वर्षी माझा टर्नओव्हर राहील साधारणतः हा जवळपास 150 ते 200 कोटी रुपयाचा टर्नओव्हर राहील पहिल्याच वर्षी आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये होईल तो. तर कसं आहे की सध्या जगाला ज्या गोष्टीची डिमांड आहे आणि आपल्या भारतामधून आणि पर्टिक्युलरली आमचा विदर्भ तर बाय डिफॉल्ट ऑर्गॅनिक आहे बाय डिफॉल्ट. आता सुदैवाने माझ्याकडे जैविक शेती मिशनचं अध्यक्षपद आहे आणि याच्यामधून आम्ही जवळपास नाही म्हटलं तरी 25,000 शेतकऱ्यांपर्यंत आणि 50,000 एकर एवढी आम्ही याच्यामध्ये सर्व आमची व्याप्ती ठेवलेली आहे आणि प्रचंड असा शेतमाल आता आमच्याकडे ऑर्गॅनिकचा येतोय येणाऱ्या दिवसांमध्ये. तर आता जे काही आपले उद्योजक आहेत त्यांच्यापैकी जर कुणाला इंटरेस्ट असेल ती अशा पद्धतीचा सर्टिफाईड ऑर्गॅनिक आणि दॅट सर्टिफिकेट इज ऑल्सो फ्रॉम टाटा आणि दॅट टू NP OP आणि NOP म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे दोन्हीही ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन असलेलं प्रॉडक्ट हजारो टन, ऍक्च्युअली खरं म्हटलं म्हणजे हजारो नाही आपण लाखो टन म्हटलं तरी चालेल एवढा माल आता आमच्याकडे आहे. येणार आहे 2-3 महिन्यामध्ये, कारण आता खरीपाची पेरणी झालेली आहे आणि तो सुद्धा सर्टिफाईड ऑर्गॅनिक. अशा वेळेला जर याच्यामध्ये सर्व जगभराची लोक आपण सर्व सामील झाला आहात तर असं याच्यामध्ये जर समजा खरंच कोणाला काही इंटरेस्ट असेल तर मला आवडेल या सगळ्या संदर्भामध्ये इंटरॅक्ट करायला. माझा नंबर वगैरे जर पाहिजे असेल तर खरं म्हटलं म्हणजे याच्यावरही अवेलेबल आहे, नाहीतर चंद्रकांतजींकडून आपल्याला मिळू शकतो. मी शेअर करतो. हो, थँक्यू फॉर युअर जी बोला प्रियाजी बोला. नाही मला फक्त एकच सांगायचं आहे की मी या इंडस्ट्रीमध्ये 5 वर्ष अमेरिकेतलं सर्वात मोठं जे कॉर्पोरेशन होतं होल फूड्स मार्केट त्याची सप्लायर होती. तर मला तुम्ही म्हणजे अमेरिकन पर्स्पेक्टिव्ह मी तुम्हाला सांगू शकते, यू शुड डेफिनेटली ट्राय दॅट इफ यू हॅव द कॅपॅबिलिटी ऑफ प्रोव्हाइडिंग देम सप्लायर स्टँडपॉइंट. तर मी चंद्रकांतजींबरोबर शेअर करते डिटेल्स, तर तुम्ही नक्की तिथे कॉन्टॅक्ट करा. इट विल बी बेनिफिशियल. ओके, ओव्हर टू संजय. थँक्यू आणि थँक्यू पोरे साहेब. संजयजींचा ऐका, कारण ट्रेड फायनान्स हा अत्यंत महत्वाचा विषय आहे
आणि ही हॅज डन लॉट ऑफ वर्क आणि ही हॅज अ गुड कनेक्शन. साऊथ ईस्ट कंट्रीचं ज्यावेळेला तुषार म्हणाल त्यावेळेला व्हेंचर कॅपिटल, प्रायव्हेट इक्विटी आणि ट्रेड फायनान्स हब आहे सिंगापूर. So we will utilize his connections and his good offices for that. Thank And you. other services. थँक यू प्रिया साहेब आणि पवार साहेब आणि प्रिया मॅडम ऑल्सो गुड कॉमेंट्स. सो चंद्रकांत साहेब असं आहे की आपण 2 फेज मध्ये डिवाइड करू, प्री कोविड आणि पोस्ट कोविड. आणि आपण जर प्री कोविड इरामध्ये गेलो आणि फक्त स्टार्टअप आणि एसएमई याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केला तर भारतामध्ये जेवढे स्टार्टअप कंपनीज आहेत आणि आपल्याकडे भारतामध्ये जवळजवळ दर वर्षाला 4,500 ते 5,000 स्टार्टअप कंपनीज होतात टेक्नॉलॉजी फील्डमध्ये. स्पेशली आपण जगामध्ये नंबर 3 वरती आहोत. पण मेजर प्रॉब्लेम असा आहे की एक तर आउटरीच आणि कॅपिटल न मिळणं. आणि याचं कारण पहिली गोष्ट आपल्याकडे अजूनही एक थोडासा कल्चरल सिंड्रोम आहे की मी छोट्या शहरात नेतो आणि मी मोठ्या शहरात नेतो. आणि हे थोडंफार जरी खरं असलं किंवा नसलं तरी कॅपिटल मिळण्याकरता तुमचं इनोव्हेशन करणं ही एक वेगळी गोष्ट झाली. इनोव्हेशन करता कॅपिटल मिळवणं ही दुसरी गोष्ट झाली. आणि इनोव्हेशन असून कॅपिटल मिळवून ते मार्केट करणं ही तिसरी गोष्ट झाली. राईट. आणि जे धायगोडे साहेबांनी देखील हा सिक्वेन्स अगदी बरोबर गुंफला होता ऍक्च्युली. सो आपण जर तो विचार केला प्री कोविड मध्ये तर आपले जे छोट्या शहरामध्ये येणारे किंवा जे एसएमई ज्यांना वाटतं की मी छोट्या शहरात आहे यांना बँक्स जनरली लोन्स देत नाहीत. आणि एक्झॅक्टली तोच पॉईंट तुषार साहेबांनी मांडला होता. बँक्स लोन का देत नाहीत? कारण आपल्याकडे बँकेचे रूल्स अँड रेग्युलेशन आणि कंप्लायन्स हा एवढा रिजिड आहे. राईट. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांच्या ते रिजिड साच्यामध्ये ढाच्यामध्ये फिक्स होत नाही. आणि म्हणून बँक जनरली रिस्क घेत नाहीत. बरोबर आहे. आणि म्हणून लोकांना पैसे मिळत नाहीत. पैसे मिळत नाहीत म्हणून आयडियाचं रूपांतर पुढे आयडिएशन मध्ये कन्सेप्ट मधनं ती लॉन्चच होत नाही बऱ्याचशा आयडियाज. पण ह्याच्या मागे आता मोदी साहेबांनी स्टार्टअप इंडिया, लॉन्च इंडिया म्हणून 2017 मध्ये ऍक्च्युली एक मोठा प्रकल्प मांडलाय. आपण त्याचा आधार घेऊ शकतो. साऊथ ईस्ट एशियामध्ये सिंगापूर जर आपण एक अशी मोठी कंट्री धरली तर आपल्याकडे बँकिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याच्यानंतर क्राऊड फंडिंग आहे आणि अजून देखील एंजल इन्व्हेस्टर्स आहेत जे इंडियामध्ये देखील आहेत. पण ज्या आयडिया जर नाहीच पोचल्या, लोकांना जर पायलट करायला नाही मिळाला तर अनफॉर्च्युनेटली त्या आयडियावरती सर्फेसच येत नाहीत एका पर्टिक्युलर लेवलला आणि त्यामुळे त्या पुढे फंड होत नाहीत. सिंगापूरमध्ये ईडीबी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड ऑफ सिंगापूर. आणि इथे जर तुम्ही तुमच्या आयडिया घेऊन गेलात तर ते इतकी चांगली बॉडी आहे की ते तुम्हाला 2-3 वर्षाकरता सिंगापूरमध्ये बोलावून तुमची आयडिया लॉन्च करायला तुम्हाला मदत करून ते तुम्हाला अतिशय छानपणे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर घडून देतात. ऑफकोर्स त्याच्यामध्ये थोडी कॉस्ट आहे, त्यांचा माणूस बोर्डावरती बसतो. सेम वे बँक्स ज्या आहेत साऊथ ईस्ट एशियामध्ये त्यांचा कंप्लायन्स जरी डिजिट असला तरी त्यांचा एक्सपोजर इतकं मोठं आहे की त्यांना काही गोष्टी पटकन कळून चुकतात की एखादं इनोव्हेशन किती चांगल्या प्रमाणात होऊ शकतं. आणि बँक देखील गाईड करतात आणि नॉन बँकिंग फिनान्शियल देखील ह्याच्यामध्ये खूप अग्रेसिव्ह आहेत. उदाहरण म्हणून भारतामधल्या 2 स्टार्टअप कंपन्या होत्या ज्या 2 वर्षापूर्वी सिंगापूरमध्ये आल्या आणि मी त्यांच्यावर काम करायला सुरुवात केलं. ईडीबीनी त्यांना इतकं सहाय्य दिलं की आज दोन्ही कंपनीज सिंगापूरमध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि दे आर डुईंग व्हेरी वेल. एका कंपनीचं फ्रेट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे जे 25-26 वर्षाची 3 मुलं IIT मुंबई त्यांनी सुरू केलं होतं. आणि एक सर्व्हिस सॉफ्टवेअर आहे. भारतामध्ये ते त्यांनी इकडे जा तिकडे जा 10 ठिकाणी दारं वाजवली पण कोणीही ते विकत नाही घेतला. पण ज्यावेळेला ते सिंगापूरला आले आणि त्यांनी स्वतःचा थोडासा पैसा इन्व्हेस्ट केला, मग आम्ही ईडीबीला अप्रोच केला आणि आज 1.5 वर्षात ते दोघंही सिंगल डिजिट US $1 मिलियन कंपनीज झालेल्या आहेत. सो एक एक्सपोजर, दुसरी गोष्ट ॲबिलिटी टू रीच आउट पीपल आणि गेट मनी फ्रॉम एंजल इन्व्हेस्टर्स, बँकिंग, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲबिलिटी टू सेल युअर इनोव्हेशन आयडिया. दॅट इज अ व्हेरी क्रिटिकल एलिमेंट. सगळ्या गोष्टी मिळून देखील तुमची इनोव्हेशन आयडिया तुम्हाला सेल करता आली पाहिजे. आणि आय सपोज दोज आर सम ऑफ द डिफरन्सेस. चंद्रकांतजी. थँक्यू व्हेरी मच. मित्र, काही असे प्रश्न आलेत. एक अभय बक्षी म्हणून यांच्याकडनं एक प्रश्न आला होता. दीपक सावंत म्हणून आहे त्यांच्याकडनं आलाय. हरीश आगवणे म्हणून आहे त्यांच्याकडूनही प्रश्न असा आलाय की, आणि त्याचबरोबर संजय कोयंडे त्यांचे असं सजेशन की एक मराठी उद्योजकांची लॉबी निर्माण करण्याची गरज आहे. ऑलरेडी आम्ही केली आहे आणि मी जवळजवळ 1989 सालापासून काम करत आहोत. आतापर्यंत म्हणजे अनेक डेलिगेशन्स नेलेत, अनेक उद्योजकांसाठी परिषदा केल्या आहेत, कॉन्फरन्सेस केले, त्यानंतर सेमिनार केले, वर्कशॉप केलेले आहेत. आम्ही SME चेंबरच्या माध्यमातून फंडिंग उपलब्ध करून देणं, बँकिंगशी रिलेटेड त्यांचे इश्यू प्रॉब्लेम सेटल करणं, एक्सपोर्ट प्रमोशनसाठी प्रयत्न करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सर्वांना सांगू इच्छितो, बडवे साहेब आपण जरा ऑनलाईन या, प्रिया तू पण ये, की सर्वसाधारणपणे उद्योजकांचे प्रश्न कसे असतात आणि काय असतात.
हे सादर करण्यासाठी स्वतः प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींनी मला 27 डिसेंबरला बोलावून घेतलं आणि अगोदर अर्धा तासाची वेळ ठरली होती, ती आम्हाला 3 तास वेळ दिला आणि त्याने पूर्णपणे एसएमई सेक्टर काय, लघु व मध्यम उद्योजक काय, त्यांचे प्रश्न काय, त्यांच्या अडचणी काय, त्यांचे हार्डल्स काय, त्यांना ट्रेंड्स काय आणि थ्रेट्स काय याविषयी त्यांनी माहिती घेतली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे आज उद्योजकांच्याकडे काय कमतरता असते, एक म्हणजे फायनान्स, सेकंड म्हणजे मार्केट, थर्ड म्हणजे टेक्नॉलॉजी, चौथं म्हणजे प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आणि सगळ्यात महत्वाचे पाचवं म्हणजे मोरल सपोर्ट. तर मोरल सपोर्टचा अर्थ प्रॅक्टिकल सपोर्ट. फक्त गव्हर्नमेंटने पॉलिसी निर्माण केली आणि आपली वेबसाईटवर टाकली म्हणजे याचा अर्थ ती आपल्याला मिळाली किंवा ती आपल्यापर्यंत पोहोचली असं नाहीये. प्रकाश पोरे जे म्हणतात ना नेहमी की तुम्ही एखादा निर्मिती करा पण ते निर्मितीचं मार्केटिंग करा, त्याशिवाय तुम्ही प्रगती करू शकणार नाही. तर मित्र असं आहे की सर्वसाधारणपणे मराठी उद्योजक हा काही अजूनही ग्रामीण क्षेत्रात आहे असं नाहीये. मराठी उद्योजक राज्यात आहे, देशात आहे, परदेशात आहे. अनेक मराठी उद्योजकांनी अनेक अशा क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट केलेले आहेत, नाव केलंय आणि त्यांचं कामही दिसलेलं आहे. माझा आता शेवटचा प्रश्न सगळ्यांना असा राहील की सर्वसाधारणपणे एका ओळीमध्ये मराठी उद्योजकांना, कारण वेळ आता आपली संपत आलेली आहे, एका वाक्यामध्ये की सर्वसाधारणपणे मराठी उद्योजकांनी त्यांच्या प्रगतीच्या ज्या वेळेला त्या ऍक्टिव्हिटी मध्ये असतात किंवा बिझनेस मध्ये असतात त्यावेळेला त्यांनी कोणत्या प्रकारचा कन्सेप्ट अडॉप्ट केला पाहिजे किंवा कोणत्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज अडॉप्ट केल्या पाहिजेत की जेणेकरून त्यांना प्रगतीच्या पदावर जाताना कोणती अडचण येणार नाही, उद्योग वृद्धी करताना कोणती अडचण येणार नाही. तर मी अशी विनंती करतो की लेट स्टार्ट विथ द लेडी फर्स्ट. प्रिया, in one sentence. Okay, In one sure. sentence. ओके, सो मी एका याच्यामध्ये म्हणजे सेंटेन्स मध्ये सांगते. फर्स्ट ऑफ ऑल इज, आणि मी थोडं इंग्रजीत बोलते, इज रीच आउट. इट्स एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट की तुमच्याकडे तुमचा कॉन्सेप्ट किंवा काही किती चांगला असेल, यू हॅव टू रीच आउट अँड देन यू शुड बी ओपन फॉर सजेशन्स ॲज वेल एज फॉर कोलॅबरेशन. दॅट्स व्हेरी की. ओके, तुषार. सर, पहिले म्हणजे इगो काढून आपल्याला धंदा करायचा आहे आणि तो मोठा करायचा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये, हे जर धोरण असेल तर वाटा आपोआप उघडतात. सर्वसाधारण मराठी माणूस धंदा करायला थोडा अति कचरतो. अर्थात इथे भरपूर लोक आहेतही, पण एक पहिली गोष्ट म्हणजे आपली एक तर भीती असते, धंदा कसा करायचा, ती भीती काढली आणि इगो सोडून दिला, काय आपलं होईल, आपली काय प्रतिष्ठा होईल, धंदा बुडला तर काय होईल, हे जर सोडलं तर धंदा नक्की वाढेल. म्हणजे तुमचं मत आहे की रिस्क घेणं आणि चॅलेंज स्वीकारणं हे महत्वाचं आहे. म्हणजे धंदा हाच आपला व्यवसाय असं धरून चालायला पाहिजे. दिस इज माय करिअर, जॉब इज नॉट माय करिअर, धंदा इज माय करिअर. ओके, तुषार जसं म्हणाल तसं केदार तुम्ही काय अडॉप्ट केलंय when you're operating your business or when you're becoming successful entrepreneur, since you are one of the award winner of our organization? सर, माझ्या मते हार्डवर्क ला दुसरा पर्याय नाहीये. you have to put your 100% into your business आणि you have to think from all the sides, like from finance, from hiring people म्हणा किंवा hiring talent, एक्झिक्युशन ऑफ युअर बिझनेस. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यू हॅव टू मेक द राईट डिसिजन्स ऑन राईट टाइम आणि सोबत तुम्हाला हार्डवर्क पण खूप करावं लागतं. त्याला पर्याय नाहीये. ओके, लेले साहेब. लीगल डिसिप्लिन पाळायला पाहिजे प्रत्येक उद्योजकांनी, किती छोटा किती मोठा असला तरी. आणि तुमचे जे कन्सल्टंट्स आहेत ते तुम्ही प्रॉपरली चूज करा. काय होतं, आपण कॉस्ट कडे बघून कन्सल्टंट कडे न बघता आपण कॉस्ट कडे बघून कन्सल्टंट चूज करतो, पण त्याचे लॉंग रन मध्ये अनफॉर्च्युनेटली इफेक्ट खूप त्रासदायक असतात. हा, पोरे साहेब बोला, तुम्ही आता बोला. मराठी उद्योजकांसाठी तुमचा काय मोलाचा सल्ला? नाही, माझा मोलाचा सल्ला हाच आहे जे मला केदार बोलले. एक तर महत्वाचं चिकाटी सोडली नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हार्डवर्कला काही शॉर्टकट नाही, ही खरीच गोष्ट आहे केदारने बोलले. श्रीकांत बडवेजी, आता आम्ही समिंग अप करतोय. तुमचा शेवटचा एक वाक्यामध्ये काय संदेश आहे मराठी उद्योजकांसाठी?
एकमेका सहाय्य धरू अवघे धरू सुपंथ एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती एकत्र येणं, लोकांना आपली माहिती सांगणं, लोकांना आपले अडचणी सांगणं आणि त्यांच्याकडनं समजून घेणं, गायडन्स घेणं आणि पुढे जाणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये SME एक्सपोर्ट, SME चेंबर इज डुईंग एक्सलंट वर्क आणि चंद्रकांत साळुंकेंचं स्वतः तुमचं अतिशय त्याच्यामध्ये महत्वाचं मोलाचं योगदान आहे. सो वी अप्रिशिएट दॅट आणि वी फील दॅट दिस शुड कंटिन्यू अँड we should exchange our thoughts and exchange our ideas and take this forward for the growth of the nation. थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स. असं आहे की आपलं आता जरी व्हर्च्युअल डिस्कशन असलं तर हे डिस्कशन आपलं कंटिन्यू आपले रिलेशन्स, आपले कनेक्शन्स आणि कम्युनिकेशन्स हे कंटिन्यू राहिले पाहिजेत. जसं केदारला कोरोनाचा फायदा झाला तसा अनेक उद्योजकांना कोरोनाचं नुकसानही झालेलं आहे. त्यात अनेक उद्योजकांचे डोळे उघडले गेलेत, अनेक उद्योजकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे, अनेक उद्योजकांचे कारखाने बंद झालेत, अनेक उद्योजकांचे व्यवसाय बंद झालेले आहेत. निव्वळ म्हणजे सर्वसाधारणपणे उद्योजकांना 3 महिन्याचा प्लॅनिंग हे आता ह्याच्या पुढे करावं लागेल. रिझर्व्ह ठेवण्याची गरज आहे, इनोव्हेशन करण्याची गरज आहे आणि कम्युनिकेशन बिल्ड करण्याची गरज आहे. तर माझी एक सर्व मराठी उद्योजकांना आणि विशेषतः उद्योजकांना अशी विनंती आहे की कम्युनिकेट फॉर डेव्हलपमेंट ऑफ अवर बिझनेस. जोपर्यंत तुम्ही कम्युनिकेट करत नाही, तुम्ही कोणासमोर प्रमोट करत नाही, मार्केट करत नाही, ब्रँड करत नाही, आय डोंट थिंक तुमच्या प्रोडक्टला व्हॅल्यू आणि प्राइस आणि इम्पॉर्टन्स मिळणार. तर यासाठी सर्व उद्योजकांनी तुषार बुगडे असो किंवा आमचे मकरंद जलेजी असो, केदार आहेत, श्रीकांत बडवेंचं तर त्यांचं तर डायरेक्शन्स अँड गायडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. संजयजी आहे, देवेंद्रजी काही कारणास्तव त्यांना जावं लागलं पण इज देअर. अँड प्रिया, यू कॅन डू लॉट ऑफ वर्क फॉर द USA, पर्टिक्युलरली कनेक्टिव्हिटी आणि तिथे US मध्ये कोणकोणत्या प्रकारचे ऑपॉर्च्युनिटी आहे याचं तू सतत आम्हाला डेव्हलपमेंट पाठवत जा. ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द चेंबर यू शुड डू लॉट ऑफ रिसर्च. आणि शेवटी जाता जाता सांग की पुन्हा ट्रम्प येणार का बायडेन येणार. कोणी आलं तरी भारताला आपण सहाय्य करायचं. दॅट्स द पॉइंट, आता दुसरं एक शेवटी जाता जाता तुषार, मी तुम्हाला दोघांना अशी विनंती करतो की आता गेल्या 4-5 वर्षात मी जरा जास्त प्रमाणामध्ये मराठी उद्योजकांच्या तेवढ्या संपर्कात अमेरिकेत आहे आणि नाही सुद्धा. कारण कसं आहे, इस्टॅब्लिश उद्योजकांपेक्षा तुम्ही आता जे एमर्जिंग एंटरप्रेन्योर्स आहेत ना, त्यांचा एक ग्रुप तयार करा, जेणेकरून आपल्या मराठी उद्योजकांना भारतातल्या तिथल्या स्थानिक लेवलला आणि सिमिलरली संजयजी यू कॅन ऑल्सो इम्प्लिमेंट दिस वन टू द डिफरंट फॅक्टर की साऊथ ईस्ट कंट्रीमध्ये जिथे ते मराठी उद्योजक आहेत त्यांना एकत्रित करून त्यांचं एक आपण एक कम्युनिकेशन बिल्ड करूया. आणि सर्वसाधारणपणे जसं म्हटल्याप्रमाणे जसं आपल्याकडे काही उद्योजकांचे सजेशन्स आले की वी वॉन्ट टू कम्युनिकेट, वी वॉन्ट टू डेव्हलप रिलेशनशिप, सो वी विल कंटिन्यू दिस रिलेशनशिप. आणि सर्वांना विनंती आहे की जे पाहतायत वेबिनार पाहतायत किंवा वेबिनार पुढे ऐकणार आहेत, मेंबर झाल्यानंतर तुम्हाला सर्व सर्व्हिसेस उपलब्ध असतील, त्याप्रमाणे तुम्ही असोसिएट व्हा आणि असोसिएट झाल्यानंतर निश्चितच तुमच्या उद्योग वृद्धीसाठी आमचं सहकार्य मार्गदर्शन आहे. विथ दिस वर्ड आय एम थँकफुल टू ऑल दी participants. Special thanks to Mr. Badwe, Sanjay ji, Makaran ji, Priya, Tushar, Devendra ji and Sanjay ji, and special thanks to Kedar for sharing the views and particularly ज्या एंटरप्रेन्योर साठी आपण प्रयत्न करतो त्यांच्या प्रगतीसाठी आपण एक शुभेच्छा देऊया आणि या कोरोनातून लवकरच आपण बाहेर यावं आणि प्रगती करावी अशी सदिच्छा प्रकट करूया. धन्यवाद. धन्यवाद साळुंकेजी. धन्यवाद साळुंकेजी. थँक्यू. All the best. Let's be in touch and share any ideas and information you are there. Okay. Sure. Thank you. Thank you very much. Thank you everyone.